नमस्कार. पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. लगेचच ते व्यासपीठावर येत आहेत. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया चितळे बंधू आणि मुलाखतकार सुधीर गाडगे. सुधीर गाडगे सर, चितळे बंधू. नमस्कार. व्यासपीठावर विराजमान मान्यवर आणि उपस्थित पार्लेकर, चोखंदळ रसिक या सर्वांचे मी शीला बारपांडे, ग्रंथालय समिती श्री वा फाटक ग्रंथालयाच्या वतीने हार्दिक स्वागत करते. लोकमान्य सेवा संघ पार्ले 100 वर्षांची गौरवास्पद वाटचाल पूर्ण करून नव्या दमाने पुढील वाटचालीस सज्ज झालेली संस्था. स्थापनेपासून आजपर्यंत संस्थेशी जोडल्या गेलेल्या असंख्य कार्यकर्त्यांची शक्ती सतत लोकमान्य सेवा संघाला लाभत आली आहे. सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात परंपरा आणि नवता सांभाळून घ्या दोन्हींचा समन्वय साधण्याचा सातत्याने प्रयत्न करणारी ही संस्था आहे. गेल्या वर्षी संस्थेचा शतक महोत्सव पार पडला तेव्हा गतस्मृतींना उजाळा मिळाला. वर्तमानातील विधायक कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा संकल्पही केला गेला. त्याचबरोबर काही नवीन उपक्रमांचा शुभारंभ करण्याचाही संस्थेने मनोमय निश्चय केला. त्या निश्चयाचेच प्रत्यक्षात साकारलेले एक रूप म्हणजे लोकमान्य गप्पा हा कार्यक्रम. अशा उपक्रमांच्या आयोजनासाठी आर्थिक पाठबळाचीही गरज असतेच. त्यासाठी एजेस फेडरल लाईफ इन्शुरन्स कंपनी आणि सुवर्ण व्यावसायिक वाकडकर ज्वेलर्स यांचे प्रायोजक म्हणून सहकार्य लाभले याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करावासा वाटतो. हा कार्यक्रम संस्थेच्या श्रीधर वासुदेव फाटक ग्रंथालयाने आयोजित केला आहे. पुस्तकांच्या रूपाने साठवलेल्या ज्ञानभांडाराचे जतन करणे, ते ज्ञानभांडार वाचकांपर्यंत पोहोचवणे, त्यात नित्य नवी भर घालत राहणे हे ग्रंथालयाचे मुख्य काम. ते तर या ग्रंथालयात सेवा तत्पर कर्मचाऱ्यांकडून सतत सुरू असतेच. पण केवळ वाचन हाच काही ज्ञानवर्धनाचा एकमेव मार्ग नाही. श्रवण हाही उत्तम मार्ग असतो. किंबहुना अनेकांना चांगली भाषणे, चर्चा, संवाद ऐकणे अधिक आवडते. त्यामुळेच इथले ग्रंथालय 80,000हून जास्त पुस्तकांचा खजिना उपलब्ध करून देण्याबरोबरच श्रवणानंद देणारे कार्यक्रमही आयोजित करत असते. म्हणूनच इथे वाचक कट्टा ह्या उपक्रमात उत्तम व आवडलेल्या पुस्तकांवर बोलले जाते. लेखक तुमच्या भेटीला या कार्यक्रमात प्रत्यक्ष लेखकांकडून त्यांच्या लेखनाबद्दल ऐकता येते. विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींबरोबरचा संवाद आपल्या ज्ञानात भर घालतो. इतकेच नव्हे तर त्यांच्या असामान्य कार्यातून आपल्याला प्रेरणाही मिळत असते. त्यामुळेच पुस्तकांच्या देवीघेवी इतकेच असे कार्यक्रम करण्यासाठी सुद्धा श्री वा फाटक ग्रंथालय प्रयत्नशील असते. लोकमान्य गप्पा ह्या प्रस्तुत उपक्रमाचे तेच प्रयोजन आहे. या उपक्रमातील आजचे हे दुसरे पुष्प. महाराष्ट्रातील कोणताही माणूस असो, मग तो मुंबईचा असो की सोलापूरचा, पुण्याला गेल्यावर चितळ्यांची बाकरवडी आणि आंबा बर्फी घेतल्याशिवाय घरी परततच नाही हे जणू वैश्विक सत्य आहे. पण आता पार्लेकरांना मात्र हे पदार्थ पार्ल्यातच मिळतात, कारण पार्ल्यात सुरू झाली आहे चितळे एक्सप्रेस. यूट्यूबवरील चितळे उत्पादनांच्या सुरेख जाहिराती बघून
आम्हा सर्वांनाच चितळे बंधूंच्या कार्यशैलीबाबत उत्सुकता लागलेली आहे. शिवाय गेली कैक वर्ष दिवाळीच्या पहिल्या दिवशी सीमेवरील जवानांना फराळ पोचवण्याचे काम नेकीने कोणताही गवगवा न करणाऱ्या चितळे बंधूंचे काम आता लोकांना हळूहळू समजू लागले आहे. मराठी माणसाला उद्योगधंदा जमत नाही हा वाक्प्रचार चितळ्यांच्या चौथ्या पिढीने पहिल्यासारखीच किंबहुना आधुनिक तंत्रज्ञानांची जोड देत अधिक जोमाने कार्यरत राहून खोटा ठरवला आहे. अशी एक ना अनेक कारणं आहेत की ज्यामुळे समस्त पार्लेकर चितळे बंधूंशी होणारा संवाद ऐकायला उत्सुक आहे. आजचे पाहुणे श्री गिरीश चितळे बी मेकॅनिकल असून हे मेसर्स बी जी चितळे कंपनीचे भागीदार आहेत. चितळे ॲग्रो इंडस्ट्रीज, चितळे जीनियस ABS इंडस्ट्रीजचे संचालक म्हणून कार्यरत आहेतच, पण भिलवडी येथील शिक्षण संस्थेचेही संचालक आहेत. आपल्या आजोबांची शिकवण जेथून तुम्हाला मिळते तेथे परत द्या ही श्री गिरीश यांनी प्रत्यक्षात आणली आहे. बॅडमिंटन व बुद्धिबळ या खेळांप्रत असलेली आवड त्यांनी सांगली जिल्हा बॅडमिंटन संस्था व महाराष्ट्र बुद्धिबळ संस्थेचे व्हाईस प्रेसिडेंटपद भूषवून वाढवलेली आहे. श्री गिरीश यांच्या इतर कार्याची मानसन्मानांची माहिती आपल्याला नंतर गप्पातून कळणार आहेच. दुसरे बंधू श्री केदार चितळे हे चितळे बंधू मिठाईवाले या कंपनीचे भागीदार असून व्यवसायातील विक्रीची बाजू, विशेषतः वितरण व निर्यातीची बाजू सांभाळतात. MCOM झाल्यावर व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या टॅक्सेशन लॉची पदविकाही श्री केदार यांनी संपादन केली आहे. श्री केदार यांना बॅडमिंटन, क्रिकेट तसेच वेटलिफ्टिंगची आवड असून आपल्या व्यग्र दिनक्रमातही वाचनाची आवड श्री केदार यांनी जोपासलेली आहे. आता मी लोकमान्य सेवा संस्थेच्या कार्यवाह डॉक्टर रश्मी फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन श्री गिरीश चितळे यांचा सन्मान करावा. शाल, श्रीफळ, लेखणी, लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याची प्रतिकृती व फळांची परडी त्यांचा सन्मान करावा. धन्यवाद रश्मीताई. आता लोकमान्य सेवा संघ संस्थेचे कार्यवाह श्री महेश काळे यांना मी विनंती करते की त्यांनी श्री केदार चितळे यांना भेटवस्तू देऊन त्यांचाही सन्मान करावा. शाल, श्रीफळ, लेखणी, लोकमान्यांच्या अर्धपुतळ्याची प्रतिकृती आणि फळांची परडी. धन्यवाद महेश सर. उद्योगपती चितळे बंधूंशी आपल्या सर्व रसिकांच्या वतीने संवाद साधणार आहेत श्री सुधीर गाडगीळ, जे पहिले मराठी व्यावसायिक मुलाखतकार आणि सूत्रसंचालक. गेली 50-55 वर्षे ते या क्षेत्रात कार्यरत असल्याने आपण सर्वांनीच त्यांनी घेतलेल्या खुसखुशीत
रंगतदार विविध मुलाखतींचा आनंद विविध माध्यमांद्वारा घेतलेला आहे. आदरणीय राष्ट्रपती अब्दुल कलाम सर, लता दिदी, आशाताईंपासून उद्योजक श्री शंतनूराव किर्लोस्कर यांच्यापर्यंत जवळजवळ 6,000 मुलाखती घेण्याचं भाग्य त्यांना लाभलं आहे. या मुलाखतींच्या व विविध कार्यक्रमांच्या सूत्रसंचालनामुळे त्यांनी जगभर प्रवास केला आहे. यातून गाठीशी जमा झालेल्या विविध अनुभवांना त्यांनी शब्दरूप दिले आहे आपल्या 14 पुस्तकातून. पैकी उत्तुंग या पुस्तकाची आवृत्ती एका महिन्यातच संपली आहे. ही पुस्तके अर्थातच आमच्या ग्रंथालयात आहेतच, तुम्ही केव्हाही वाचू शकता. विशेष म्हणजे मराठी गीतांचा 100 वर्षांचा इतिहास मांडणाऱ्या स्मरण यात्रा या गाजलेल्या कार्यक्रमाचे लेखन व निवेदनही श्री सुधीर गाडगीळ यांचेच होते. हे आपल्या रसिकांच्या स्मरणात असेलच. त्याचबरोबर चैत्रबन, संतवाणी अशा अनेक कार्यक्रमांचे लेखन व निवेदनही श्री गाडगीळ यांचेच. श्री सुधीर गाडगीळ हे पुण्यभूषण, मटा सन्मान, आचार्य अत्रे पुरस्कार अशा 52 किंवा मला वाटतं जास्तीच असतील सन्मानांचे मानकरी आहे. असे हे अनुभवी बहुश्रुत मुलाखतकार आजच्या गप्पांचा कार्यक्रम रंगतदार करतीलच अशी खात्री आहे. आता आमच्या ग्रंथालय समितीचे अध्यक्ष डॉक्टर विवेक भट यांना मी विनंती करते की त्यांनी भेटवस्तू देऊन श्री सुधीर गाडगीळ यांचा सन्मान करावा. पुढे त्रिमूर्तीची प्रतिमा, लेखणी व फळांची परडी. त्रिमूर्ती म्हणजे जरा सुधीरजी दाखवाल का ती सगळ्यांनी? हां, पार्लेकरांना माहितीच आहे प्रसिद्ध त्रिमूर्ती ती. हां, ठेव. आता पुढील कार्यक्रमाला सुरुवात करावी अशी मी श्री सुधीर गाडगीळ यांना विनंती करते व एक सांगते की कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने होईल. धन्यवाद. नमस्कार. मला अनेक वर्षांपासूनचा अनुभव असलेले हे उत्तम दाद देणारे जाणकार रसिक पार्ल्याचे आहेत चितळे बंधू. तर या सगळ्यांचं मी तुमच्या आणि माझ्या वतीनं स्वागत करतो. जशी तुमच्याबद्दल रसिकतेबद्दल ग्वाही देता येते तसे उत्तम गुणवत्ता असलेले चविष्टच पदार्थ विकले जाणार याची खात्री या 2 बंधूंच्या घराण्याच्या वतीनं देता येते. याही दोघांचे हा 3ऱ्या पिढीतला आणि हा 4थ्या पिढीतला आहे. भास्कररावांनी सुरू केलेली ही परंपरा रघुनाथराव, राजाभाऊ अशी फिरत फिरत इथपर्यंत आलेली आहे आणि आता ही मंडळी तितक्याच उत्तम पद्धतीनं हा व्यवसाय पुढे नेत असतात. मी यांना अगदी साधा एक प्रश्न दोघांनाही विचारतो. आपण केलेला नवा पदार्थ चितळ्यांपैकी कोणी चाखून बघतं का? नक्की. आणि चितळ्यांच्या घरातल्याही पहिल्यांदा बघतात, त्यामुळं दोन्हीकडनं ती टेस्ट होतं आणि मगच पास होतं. नक्कीच. म्हणजे आमच्याकडे फॅक्टरीत कुठलाही नवीन पदार्थ केला की तो घरी येतो, मग मुलांपासून आई आजी सगळे बघतात, त्यात बऱ्याचशा चुका काढतात, मग तो परत फॅक्टरीत पाठवला जातो, नव्याने केला जातो. आणि मग आमचे पूर्वी आजोबा गमतीने म्हणायचे की हा पदार्थ खायला चांगला आहे पण हा विक्रीयोग्य नाही. तर मग परत तो फॅक्टरीत पाठवून त्याला विक्रीयोग्य स्वरूप देऊनच मग तो दुकान द्यायचा. त्यामुळे ते बऱ्याच अशा गमती करत होत असायच्या. या आजी म्हणायची आज थोडं गोड पाहिजे. आमचे आजोबा भाऊ म्हणायचे की आता लोक गोड कमी खातात, तुम्हाला गोड पाहिजे तर घरी बनवा, पण हा विक्रीयोग्य पदार्थ असेल तर लोकांना आवडेल, त्या बदल्यात योग्य ते बदल करावे लागतात. काय म्हणतात सर इथं बसलेले आहेत. आमच्याकडे सुद्धा व्हर्जन 1, 1.2, 1.3 असते. मगच ते बीटा टेस्टिंग झाल्यानंतर
पुढं जातं. घरी सणाला जेव्हा तुमच्याकडे पक्वान्न केलं जातं ते घरात केलं जातं का तुमच्याच दुकानात आणलं जातं? नाही, बऱ्याचशा वेळा आमचा आग्रह असतो आईला किंवा आजीला की दुकानात मिळतं ते नको, कारण आमच्याकडे थोडंसं जसं मला गोड खायला आवडतं, मुलांना सुद्धा गोड आवडतं. बरोबर. आणि रोज रोज गोड घरी करत नसल्यामुळे दुकानातलं आणलं जातं. बरोबर. त्यामुळे मुलासो म्हणतात आजीला की आजी आज काहीतरी वेगळं कर. तेव्हा आमच्याकडे बरेचशा वेळी घरी फ्रूट सॅलेड किंवा पाकातल्या पुऱ्या आमच्या भाऊंना खूप आवडायच्या. हां. तर सणाला हे घरगुती पदार्थ करायची पहिल्यापासून एक सवय लागली घरच्या महिलांना, आणि मग ते तसेच केले जातात. सेमच. लोकांना उत्तम पदार्थ मिळावेत म्हणून ते आम्ही उपलब्ध करून देतो. आम्ही बऱ्यापैकी साधं, आता हा जसं म्हटला तसं पण चांगलं गोड जेवण घरी पण बनवतो सणाला. मला एक सांगा, म्हणजे खास करून मी गिरीशला विचारतो सिनियर म्हणून, की भिलवडी मूळ स्थान चितळ्यांचं ते पुणे आणि आता सर्वत्र या सगळ्या टप्प्यावर तुमच्या घरातल्या ज्या 4 पिढ्या 5वी पिढी कार्यरत आहेत त्याविषयी चितळ्यांच्या अनुषंगाने थोडक्यात. आमच्या आजोबांनी भास्कर गणेश चितळे यांनी लिंब गोबे म्हणून जे साताऱ्यातलं गाव आहे तिथे हा व्यवसाय म्हणून सुरू केला. प्रत्येकाच्या घरातच जनावरं असतात, पण ते व्यवसाय म्हणून सुरू केला आणि साताऱ्यामध्ये ते त्याचे उपपदार्थ नेऊन विकायचे. कारण दूध विकायची त्यावेळेस 1939 साली फारशी पद्धत भारतीय व्यापारात नव्हती. परदेशी, पारशी अशा कंपन्या मुंबईत दूध विकायच्या, पण भारतीय कंपन्या दूध विकत नसायच्या, मिठाईचे पदार्थ विकायच्या. आमचे आजोबा ते सुरू केलं त्यांनी. मध्ये वर्ल्ड वॉर II ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस मोठ्या ऑर्डर यायला लागल्या आणि त्याच्यामुळं ते व्यवसायात त्यांनी पदार्पण केलं आणि हळूहळू तिथलं काम, काही तिथले रोग आहेत ते आल्यामुळे म्हशी आमच्या दगावल्या. तर बाबांनी त्यांना आम्ही बाबा म्हणतो, आपल्या आत्ताच्या भाषेत रेकी केली आणि जवळपास 250 ते 300 किलोमीटर दक्षिणेला कृष्णाकाठी त्यांनी प्रवास केला, वेगवेगळी ठिकाणं बघितली आणि मग भिलवडी हे गाव त्यांनी निवडलं. त्याची बरेच कारणं आहेत. पाणी आहे, दुग्धपदार्थ होतं आहे, रेल्वे तिथे अवेलेबल होती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा, मार्केटिंगचा, सेल्सचा, प्रोडक्शनचा विचार करून त्याने ते सुरू केलं आणि मग मोठे एक टप्पे यायला लागले. भाऊसाहेब म्हणजे केदारचे आजोबा, माझे मोठे काका, ते त्यांची मॅट्रिक होती, सोलापूरची एक नोकरी होती, ती सोडून ते पुण्यात आले. त्याच्या पाठोपाठ राजाभाऊ BCom झाल्यानंतर व्यवसायात आले आणि मग चितळे बंधू पण सुरू झालं आणि अशा पद्धतीने आमच्या मार्केटिंगची सिस्टीम वाढली. जसं जसं मार्केटिंग वाढलं, जसं जसं लोकांना पदार्थ आवडायला लागले, तसं तसं त्याच्यामध्ये नवीन नवीन तंत्रज्ञान कसं आणता येईल हे पहिल्यापासून अगदी 1960पासून आज तागायत आम्ही ते बघतो आहे. यांत्रिकीकरणावर सुद्धा आम्ही पहिल्यापासून भर देतो. 1970 साली पहिल्यांदा भारतामध्ये 2 डेअऱ्यांनी पिशवीमध्ये पॅकिंग दुधाचं सुरू केलं होतं. एक होती दिल्लीची मदर डेअरी आणि दुसरी भिलवडीची चितळे डेअरी. त्यामुळं हा प्रवास ते जर्मनीहून दूध काढायचं यंत्र की ज्यामुळं शेतकऱ्यांना सोपं जावं, ते बाकरवडी कदाचित लोकांना वाटेल, प्रश्न पण येईल, पण 1994 पूर्णपणे मशीनवर बनवले जाते आणि कुठलाही त्याच्यात फरक नाही. तर ह्या सगळ्या यांत्रिकीकरणाचा सहभाग हा 3री पिढी आणि मग 4थी पिढीने उचलला. याच्यात एक जस्ट मी एक ॲड करतो. जरूर. चितळे बंधून हे जरी पुण्याचे म्हणून ओळखले असतील तरी चितळे बंधूंचं पहिलं दुकान हे मुंबईत दादरला चालू झालेलं होतं. हो. मग आमच्या आजोबांनी तेव्हा भिलोडीहून आमचा खवा आणि लोणी वगैरे घेऊन ते दादरला भागीदारीमध्ये त्यांनी दुकान चालू केलेलं होतं. पण समहाऊ भागीदारीत त्यांना जमलं नाही आणि तो धंदा त्यांना भागीदारीत करता आला नाही. मग त्यांनी पुण्यात शिफ्ट केलं आणि 1950 साली पहिल्यांदा चितळे बंधू पुण्यामध्ये दुकान चालू. त्याच्या आधी पहिलं दादरमध्ये चालू केलं. म्हणजे जर चांगलं चाललं असतं तर आज चितळे बंधू मुंबईचे म्हणून फेमस झाले असते. असं दुसऱ्या गावाला गेल्यावर तिथली शाखा शोधत नाही ना. केदार हा MCom आहे, टॅक्सेशन लॉ केलेला आहे आणि ह्याने BE केलेला आहे. म्हणून त्यांना विचारतो की साधारणपणे
घरातला उत्तम व्यवसाय आणि तो उत्तम चाललेला असताना आणि घरामध्ये परस्पर नात्यांमध्ये वैताग वादंग नसताना आधीच्या पिढ्या सामावून घेत असताना शिक्षणाकडे झुकण्यापेक्षा कामात लक्ष घालणं अधिक पसंत करतात. बहुतेक ठिकाणी दिसलं आहे असं. तुम्ही तरीही शिक्षणामध्ये एवढं व्यवस्थित लक्ष घातलं, हे घरातल्यांमुळे का तुमच्या अट्टाहासामुळे? जशी सगळे मुलं करतात तसं वडिलांच्या आग्रहांमुळे किंवा धाकामुळे आपण जास्तीत जास्त शिकण्याचा प्रयत्न करतच असतो. पण मला असं पर्सनली जाणवतं की आमच्या इथे मी लहान असताना आमच्या घराच्या खालीच छोटेखानी आमची कारखाना होता. तर माझं पदार्थाचं टेस्टिंग करायचं शिक्षण मला वाटतं तिथनंच चालू झालेलं होतं. त्यामुळे आमच्या इथे खाली तेव्हा पेढे व्हायचे, बर्फी व्हायची, श्रीखंड व्हायचं. त्यामुळे आजोबा आमचे सांगायचे, दारे केदार आजच्या झालेलं 1-2 पेढे घेऊन ये. तर 2 येताना मी 4 आणायचो, 2 स्वतः खायचो, 2 भावना द्यायचो. त्यामुळे ते पदार्थ खात खात चांगला कसा वाईट कसा हे त्यांच्या अनुभव मी भाऊ सांगायचे, अरे हे कमी आहे ते कमी. त्यामुळे आम्हाला एक जाणीवच की पदार्थ असा असेल तर त्याला चांगला म्हणायचा, असा असेल तर वाईट म्हणायचा. आणि ते आवडत गेलं आम्हाला. म्हणजे खाण्याची आवड होतीच आणि भाऊंची आमच्या शिस्त होती, त्यामुळे शिकत पण गेलो. आणि नंतर असं लक्षात आलं की व्यवसायात यायचं असेल तर जसं बाकीची गोष्टी व्हायचं असेल शिक्षणाचा पण तेवढाच भाग आहे असं भाऊंनी आम्हाला पटवून दिलं होतं. आणि जेवढं तुला शिकता येईल तेवढं तू शिकू शकतोस. आमचं काय तुमच्या दडपण नाही की तू 18 वर्ष झाली की तू बिझनेसमध्ये यायलाच पाहिजेस. आणि म्हणून मी मग जेवढं शक्य आहे तेवढं शिकलो आणि वयाच्या 22व्या वर्षी दुकानात यायला लागलो. असं म्हणजे प्रॉपरली दुकानात यायला लागलो. तसं आम्ही दुकानदार असल्यामुळे 7वी-8वी वाजता दिवाळीत गल्ल्यावरून बसणे आणि असे चालूच होतं. सुट्टीच्या काळात यायचंच. मी असं मानतो की शिक्षण हे जीवनात तुम्ही आल्यापासून ते ह्या देहाची यात्रा संपेपर्यंत चालू असतं. नोकरदार असेल किंवा व्यावसायिक असेल त्याचं ते चालूच असतं. त्यामुळे शिक्षण संपतं किंवा शिक्षण किती घेता ह्याच्यापेक्षा शिक्षण काय घेता आणि त्याचा उपयोग काय करता ह्याचं जास्त महत्त्व आहे. माझे अर्थात वडील डबल डिप्लोमा त्यावेळचे होते, त्यामुळे त्यांची इंजिनिअरिंगची आवड. परत जसं मेकॅनायझेशन आमच्या डेअरीमध्ये जास्त करून होत होतं, कारण भिलवडीसारख्या भागामध्ये 1960पर्यंत इलेक्ट्रिसिटी नव्हती. हो, मेकॅनिकल हिटिंग तिथं व्हायचं, म्हणजे जाळ विस्तव खालती लावून पॅश्चरायझेशन व्हायचं. अशा काळामध्ये वेगळे प्रयोग करणे हे आम्हाला क्रमप्राप्त होतं आणि त्याच्याप्रमाणे व्यावसायिक निवड आणि त्यामुळे झालेली आवड हाही आमचा एक विषय होता. त्यामुळे भिलवडीतले बरेचसे लोक इंजिनियर आहेत. आणि लोक म्हणतात की दुधाच्या व्यवसायात किंवा मिठाईच्या व्यवसायात इंजिनिअरिंगचं काय काम. तर दूध किंवा मिठाई किंवा कुठलीही फूड प्रोसेसिंग आहे ते एक इंजिनिअरिंग आहे. त्याच्यामध्ये बॉयलर लागतो, थर्मोडायनॅमिक्स लागतं, हायड्रॉलिक्स लागतं, मेकॅनिकल ॲडव्हान्टेजसारख्या टर्म्स लागतात, सगळ्या गोष्टी लागतात. आणि ह्याचं योग्य नॉलेज नसेल तर मग तुम्ही कमी पडता. आणि एस्पेशली आम्ही ज्या ग्रामीण भागामध्ये ते काम करतो की जिथं आम्हाला योग्य तंत्रज्ञ मिळत नव्हते, त्या ठिकाणी स्वतःला ते अद्ययावत ठेवणं ही गरजेची असायची. पहिलं जे मशीन आलं ते प्रिपॅक फ्रान्सहून आलं. इंग्रजी येऊनसुद्धा काही उपयोग नसायचा. फ्रेंचमध्ये त्यांनी सगळं मॅन्युअल दिलेलं होतं, ते ट्रान्सलेट करून घेण्यापासून सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. हे ज्यावेळेस लक्षात आलं त्यावेळेस आमचा पूर्ण शिक्षण हे एक भौतिकपूर्ण शिक्षण, त्याबरोबरच व्यावहारिक शिक्षण पण घेत राहिलं पाहिजे हा कायम अट्टाच राहिला. वा वा. लग्न झालं आहे असं मी समजतो. बायकोनी केलेल्या प्रत्येक पदार्थाची चिकित्सा चितळे पद्धतीने होते का? टाळतो ते आम्ही. पदार्थच टाळता का चिकित्सा टाळता? चिकित्सा टाळतो, कारण बायकोसुद्धा आता चितळे आहे. ती जेवढी माझी बायको जेवढी तिचं आडनाव पळणीटकर, जेवढी पळणीटकर आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्षी ती चितळे आहे. त्यामुळं आता तर काही प्रश्न नाही. म्हणजे ती मला सांगते की चितळे कसा असायला पाहिजे. त्यामुळं टचवूड. आमच्या बाबतीत थोडा अनुभव वेगळा होता. बायकोचं माहेर नागपूरचं होतं. बरं. आणि नागपूर आणि पुणे याच्यात फक्त अंतराचा फरक नसून बऱ्याच सवयीतला फरक आहे हे मला लग्न झाल्यानंतर कळलं. त्यात एक चवींमधला फरक हा एक होता. आमच्याकडे पहिल्यापासून
चहात 2-2.5 चमचे साखर, त्यांच्याकडे कशीबशी 1 चमचा. तेव्हापासनं तो बदल होत होत आता ती बऱ्यापैकी चितळे स्टाईल स्वयंपाक वगैरे करायला लागलेली आहे. त्यामुळे मी हॅपी. ती गोड चहा पिते आणि हा बिनसाखरेचा चहा पितो. पारंपरिक पदार्थ मिठाई म्हणून बाहेर पडून, मिठाई पारंपरिक पदार्थ आहेत ना, बाहेर पडून नवनवीन पदार्थ तुम्ही बरेच सुरू केले तुमच्या दुकानांमधनं. हे करताना त्याची चव उत्तम राखण्याकरता त्याच्या बाबतीत तुम्ही दक्षता काय घेतली आहे इतर पदार्थांच्या बाबत? एखादा पदार्थ जर आपल्याला वर्षानुवर्ष त्याच चवीचा जर द्यायचा असेल तर आम्हाला फार लवकर असं लक्षात आलं की त्याचं मेकॅनाइज जर केलं नाही तर ते फार काळ आपण करू शकणार नाही. त्यामुळे मेकॅनायझेशन करण्यासाठी जसं गिरीश म्हणला तसं भारतातलं सगळ्यात पहिलं खवा बनवायचं मशीन हे चितळ्यांकडे होतं. हो, आणि तो युनिफॉर्म पद्धतीने बनवलेला खवा आम्हाला पुण्याला आम्ही घेऊन येतो आणि त्याची आंबा बर्फी, खवा बर्फी करतो. त्यामुळे एवढे वर्ष आम्ही त्याच्यात सातत्य राखून आलो आहे. त्याचप्रमाणे बाकरवडीसारखा पदार्थ आहे जो आमचे आजोबा किंवा वडील जेव्हा सुरुवातीला चालू केलं तेव्हा आम्ही 20 लोकांच्या मदतीने 200-250 किलो हे दिवसाला प्रोडक्शन करत होतो. त्याच्यानंतर मग सुधारणा होत गेली आणि मग बाकरवडीची मागणी खूप वाढायला लागली आणि बाकरवडी संपली अशा पाट्या लागायला लागल्या. त्यामुळे मग बरेच त्याच्यावर काका आणि आजोबांनी रिसर्च करत होते. बरेच ठिकाणी परदेशात मशिनरी पण बघून आल्या आणि शेवटी 1996 साली मशीनवर बाकरवडी पहिल्यांदा आली. तेव्हा जी आम्ही 200 किलो ही दिवसाला बनवत होतो ती बाकरवडी आता आम्ही 200 किलो तासाला बनवायला लागलो. आणि आज अशी 5 अत्याधुनिक मशीन आमच्याकडे आहेत. पण किती आपण म्हणलं तरी सगळे पदार्थ आपण मेकॅनाइज पद्धतीने करू शकत नाही. बरोबर. त्याला एक ह्युमन एलिमेंट किंवा बरेच पदार्थ हे इमोशनल टच त्या पदार्थाला असतो. जिलबीसारखा पदार्थ आहे तो जर गोल झाला नाही तर त्याला जिलबी म्हणता येणार नाही. त्यामुळे जसजसं मेकॅनाइज्ड पद्धतीने आपण करत असतो त्याचप्रमाणे काही काही पदार्थ अजूनही पारंपरिक पद्धती आम्ही करायचं कटाक्षाने करत असतो आणि मेकॅनाइज पद्धतीने शक्य असलं तरी आम्ही टाळतो. कारण ती चव जर मेंटेन झाली नाही किंवा कस्टमरला जी चव पाहिजे ती जर देऊ शकलो नाही आणि फक्त प्रोडक्शन वाढवायचं म्हणून त्या प्रक्रियेत बदल करत गेलो तर ती फार काळ टिकत नाही. त्यामुळे जे पदार्थ आम्ही त्याच चवीचे आणि गुणवत्तेचे देऊ शकतो तेवढेच आम्ही सध्या पॅकिंग करून मेकॅनाइज पद्धतीने आपल्या एक्सप्रेस स्टोअर्समध्ये अवेलेबल आहेत आणि अजून R&D करून दरवर्षी काय काय नवीन नवीन पदार्थ ॲड करत असतो त्याच्यात. मी इंजिनिअरिंगला असताना मेकॅनिकल इंजिनियर झालो तर माझा प्रोजेक्ट हे बाकरवडी वळायची कशी हा होता. त्याच्यातलं जे रोलिंगचं मशीन आहे ते मी डेव्हलप केलं आहे, आमच्या टीमने डेव्हलप केलेलं आहे बाकीच्या बऱ्याच लोकांच्या साह्याने. अशा काही गोष्टी ॲडॅप्टेशन ऑफ टेक्नॉलॉजी हे पहिल्यापासून आम्ही त्याच्यामध्ये करत आलेलो आहे. आणि केदार म्हटलं तसं चव तो मेकॅनिकली पदार्थ चांगला असू शकतो पण शेवटी आपण चवीनं पदार्थ खातो. आणि मगाशी चोखंदळ हा शब्द तुम्ही पार्ल्याच्या लोकांना वापरला आणि पुण्यामधला सुद्धा चोखंदळ हा शब्द वापरला जातो. त्यामुळे ती चोखंदळापणाची जी एक सवय आहे की हे असंच असायला पाहिजे ही अपेक्षा आहे. याच्यामुळं आम्ही कायम आमचे पदार्थ चांगले चोखंदळ गिरायकाला आवडतील असेच करत आलो आणि ते करण्यासाठी मेकॅनायझेशन जे काय करता येईल ते करत गेलो. वा. अजून एक त्या बाबतीत थोडा गैरसमज पण आहे आणि तुम्ही दोघं खुद्द हजर आहात म्हणून तुम्हालाच विचारतो की आमची अन्यत्र शाखा नाही आणि दुपारी 1 ते 4 बंद हा तुमच्याबद्दलचा सर्व दूर समज आहे. खरं काय? मला सांगायला आनंद होईल की 1950 साली आमच्या आजोबांनी जेव्हा पहिलं दुकान कुंटे चौकात चालू केलं तेव्हा आम्ही फक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ विकत होतो आणि त्याला पुण्यात चांगल्या प्रकारे एक मार्केट डेव्हलप व्हायला लागलं होतं. तेव्हा त्यांनी मग आपले जे लहान बंधू होते राजाभाऊ चितळे यांनासुद्धा आपल्या मिठाईच्या धंद्यात आणायचं ठरवलं आणि त्याच वेळी 1954 साली चितळ्यांनी दुसरी ब्रांच डेक्कन जिमखान्यात चालू झालेली आहे. त्यामुळे चितळ्यांच्या बाबतीत आपण असं म्हणू शकत नाही की आमची कुठेही शाखा नाही. आणि 1954 सालापासून आमच्या 2 शाखा
पुण्यात आहेत आणि आज जवळ 35 शाखा आमच्या पुण्यात वा, आहेत. वा. आणि 1 ते 4 बद्दल म्हणाल तर बरेच विनोद पण होतात. म्हणजे आम्ही म्हणतो की आमचे ते लोक ब्रँडिंग पण करतात त्याचं. पण येस, सुरुवातीला म्हणजे आमचा मूळ धंदा हा दुधाचा असल्यामुळे दुधाचं टायमिंग हे सकाळी 3 चालू असल्याने आमचे काका आणि हे आजोबा त्यात खूप व्यग्र असायचे. त्यामुळे पुण्यात सुद्धा थोडीशी तेव्हा 1 ते 4 दुकान बंद ठेवायची पद्धत होती. त्यामुळे ते असायचं. मग नंतर मात्र आम्ही ती प्रथा मोडून काढली आणि दिवसभर दुकान चालू ठेवलं. लोकांचे आशे पण आले की आता आम्ही पुण्याचं म्हणून जे सांगायचो ते आमचं ब्रीदवाक्य आता तुम्ही काढून टाकलं. एनिथिंग ॲड? नाही, एवढंच म्हणेन की 1 ते 4 हे एक ब्रँड पण झाला चितळ्यांच्या बाबतीत. तो झाला. ॲक्च्युली पुण्यात बरीच दुकानं अशी 1 ते 4 अजूनही बंद असतात. पण 1 ते 4चं जे औचित्य होतं ते आता संपलं. आणि ज्यावेळेस सोशल मीडिया मार्केटिंग आलं, ई-कॉमर्स आलं, त्यावेळेस 24/7 असं मार्केट आता ओपन झालेलं आहे. त्यामुळे आता त्याचा रिलेव्हन्स नाही. कोण केव्हा झोपेल ह्याची गॅरंटी पुण्यातही आता कोण घेत नाही. त्यामुळे तो बदल सकारात्मक पद्धतीने पुणेकरांनी स्वीकारलेला आहे. आणि पण अभिमानाने सांगतात आम्ही 1 ते 4च्या काळातले होतो. एकाच कुटुंबामध्ये सुद्धा खूप संघर्ष पाहायला मिळतो आणि तुमच्या 4 पिढ्या फार गुण्यागोविंदाने एकमेकांशी उत्तम वागत, म्हणजे आम्हाला पुणेकरांना किती खोड्या काढायचं ठरवून बघायला गेलं तरी तुमच्यात संघर्ष दिसत नाही. तर ही खरंच आपुलकी परस्परांमध्ये आहे, घरातल्यांनी घटवलेली आहे का तुमची अंगभूत आहे? आमचे आजोबा सांगायचे की त्यांच्या वडिलांनी मला वाटतं दूरदृष्टीचा विचार करूनच एका भावाला पूर्णपणे भिलवडीमध्ये कामाची जबाबदारी होती आणि 2 भाऊ भिलवडीत होते आणि 2 भाऊ पुण्यात होते. आणि तिथेसुद्धा त्यांनी अशी सवय घालून दिली जी आज पण आहे की मॅन्युफॅक्चरिंग सगळं भिलवडीत व्हायचं आणि विक्रीची जबाबदारी पुण्यातल्या भावांकडे होती. बरं. त्यामुळे एक आपोआपच व्यवसायात सुद्धा कामाची विभागणी झाली. संघर्षाची ठिणगी पडायचं कारण नव्हतं. कारण जितका उत्तम माल बनवायचो तेवढ्याच पद्धतीने ती विकायची जबाबदारी दुसऱ्या भावांकडे होती आणि तीच पुढे परंपरा चालत राहिली. त्यामुळे एक संघर्षाची तशी एक म्हणजे काय वेळ आली नाही असं मला म्हणता येईल. पुणेकर खोड्या काढतात असं मला काही पटत नाही. 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 गुड, थँक्यू. पुणेकरांना आपुलकी नक्की असते आणि आपुलकीने विचारपूस करतात. त्याच्यात खोचक प्रश्न विचारणं आणि खोड्या काढणं याच्यातला फरक आहे असं मला वाटतं. हां, आलं माझ्या लक्षात. त्यामुळं खोचकपणा मगाशी जसं एखादा पदार्थ चांगला चोखंदळपणे करण्यासाठी उपयोग पडतो, तसं व्यवहारातला खोचकपणा हा व्यवहारात तुम्हाला व्यवहार वेगळा आणि घर वेगळं हे ठेवण्यासाठीच उपयोगी पडतो. आणि मग केदारनी सांगितलेल्याप्रमाणे व्यवसाय आणि घर ह्याच्यामधली योग्य विभागणी केल्यामुळे अजून तरी, आणि इथून पुढे मी 100% सांगतो, इथून पुढे आणखीन 100-200 वर्ष तरी ह्याच्यामध्ये काही बदल होईल असं मला वाटत नाही. तुम्ही ज्या पद्धतीने फार पद्धतशीररित्या डेव्हलप होत गेलेल्या आहेत, शाखा बदलापासून अनेक गोष्टी, तसं पब्लिक लिमिटेड करण्याची काही संकल्पना आहे? इव्हेंच्युअली लागेल, पण अजून तरी नाही. त्यामुळं करू. मुळात प्रॉडक्ट म्हटलं तर आमची पब्लिक लिमिटेड आहे, लोकांनी मान्य केलेलं आहे. आणि ती लिमिटेड नाही, ती अनलिमिटेड आहे. त्यामुळं आमची कंपनी ही पब्लिक अनलिमिटेड आहे. वा वा. ही खास करून पदार्थांशी मुळातला संबंध घरात बनवणाऱ्या प्रत्येकाच्या घरातल्या महिलांकडेच असतो. तर या महिला तुमच्या बनवलेला पदार्थ पुरुषांनी घरात आणल्यानंतर किंवा त्यांच्याही वेगळी कुणी घरात आणल्यानंतर त्याबाबतची काही ठळक सूचना आवर्जून दुकानात तुमच्याकडे करतात का? भरपूर. काय स्वरूपाचं असतात तेच मला उत्सुकता आहे. म्हणजे आता हल्ली तुमचे लाडू पूर्वीसारखे होत नाही तो. आमचे हे हल्ली म्हणतात की जास्त गोड असतात. हो का? मग आमचे रघुनाथ आजोबा आमचे पक्के व्यावसायिक होते. एक काम करा, तो खालच्या ट्रेमधला घ्या, तो खाऊन बघा, लाडू तोच असतो. पण त्या बाई बघतात हा वेगळा, ह्यातला द्या. आणि मग अगदी आवर्जून सांगतात की मागच्या वेळी तुम्ही दिलात ना तो यांना फार आवडला,
बरोबर बरोबर. तर असे गमतीचे किस्से होत असतात. आणि दुकानात तर आमचे म्हणजे पुलं जसं गमतीने म्हणतात की पुण्यात दुकान चालवणं म्हणजे शस्त्र चालवणं आहे. तसे आम्हाला खूप मजेशीर अनुभव पण येत असतात. आमच्या काकांनी एक सांगितला अनुभव म्हणजे एक गुढीपाडव्याला एक मनुष्य काहीतरी वस्तू घेऊन गेला आणि दुसऱ्या दिवशी भांडत आला. अहो चितळे, तुमच्याकडनं ते लोणी नेलं तर तूपच झालं नाही. आमचे आजोबा तसे तापट असले तरी व्यवसायाने अगदी पक्के होते. तर त्यांनी ते म्हणले बिल दाखवा. त्यांनी बिल बघितलं. ठीक आहे म्हणले, यांना बदलून द्या. तो माणूस खूप तावातावून, त्याला वाटलं नव्हतं की चितळे बदलून देतील. पण त्यांनी बदलून दिलं आणि ते म्हणले अहो मला वाटलं नव्हतं. तर म्हणलं राहू दे, तुम्ही जर चक्का हे केला तर त्याचं तूप होणार नाही. तर तो माणूस चुकून त्याच्या बायकोनी चक्का घेऊन गेला ते आणि ते खूप ट्राय करत होते तूप करायचा. असे भरपूर अनुभव ते सांगत असतात. एक अनुभव असाही आहे. आम्ही आमच्या दुधाच्या पिशव्यांचं डिझाईन बदललं आणि अतिशय चांगलं मल्टी कलर 3 कलर, त्यावेळेस सिंगल कलर असायचं, ते 3 कलर प्रिंटिंग केलं. आणि काय माहिती काय झालं, ते सगळं इंग्रजीमध्ये होतं आणि मराठीत काहीच लिहिलेलं नव्हतं. तर एक पत्र आलं, डबल पोस्टकार्ड पुण्याहून, की पुण्यात अजूनही मराठी लोक आहेत, मराठी वाचतात. आमची पुढची पिढीसुद्धा इंग्रजी माध्यमात जात असली तरी त्यांना मराठी व्यवस्थित येतं. आपण कृपया दुधाच्या पिशवीवर मराठीतसुद्धा मजकूर टाका आणि ते काही केलं तर हे पोस्टकार्ड दिलेलं आहे, ह्याच्यावर उत्तर आम्हाला पाठवा. बरं. बाय द टाईम ह्यांचं पत्र येईस तोपर्यंत, त्यावेळेस व्हॉट्सअप नव्हतं, हे आमचं नशीब. पत्र येईस तोपर्यंत ते आमच्या चूक लक्षात आलेली होती सगळ्यांच्या आणि आम्ही तो रोल बदलला, आधीचं सगळं प्लास्टिक डिस्कार्ड केलं आणि नवीन सुरू केलं. आणि मग आम्ही अगदी प्रेमाने आमच्या लेटर हेडवर त्या व्यक्तीला पत्र लिहून पाठवलं. तर त्या माणसाने सांगितलं की मी दिलेल्या पोस्टकार्डमध्ये आलं असतं तरी चाललं असतं, तुमचा वेगळा कागद वाया घालवायची काही गरज नव्हती आणि तुमचा एवढा लवकर प्रतिसाद मला मिळेल ह्याची अपेक्षा नव्हती. तुम्ही असं सकारात्मक ग्राहकांचं ऐकता, ह्याच्याबद्दल धन्यवाद. वा वा. चोखंदळपणा कशाला म्हणायचं ते मी कदाचित या ह्याच्यातनं सांगू शकतो की हे काही किस्से आहेत की जे आम्हाला ऑन टोज ठेवतात, की आम्हाला इकडं तिकडं भरकटून देत नाहीत. वा. पण आता असं अनफॉर्च्युनेटली जाणवतं दुकानात. मी जवळ रोज 4-5 तास तरी दुकानात असतो. पण आता सोशल मीडिया म्हणा, व्हॉट्सॲपमुळे लोक थोडेसे एकलकोंडे झालेत म्हणा, किंवा लोक आता एक्सप्रेस करत नाहीत. म्हणजे आमचे बाबाने म्हणतात की नाऊ पीपल डोंट रिॲक्ट, दे जस्ट रिजेक्ट. हे पूर्वी लोक जसे सांगायचे आपलपणे किंवा असं होतं आहे की हे तुम्ही तिखट कमी पडतं आहे की हे वाढवा. आता लोक तेवढे मन मोकळेपणाने चर्चा पण करत नाहीत, तक्रार पण करताना दिसत नाहीत. हा एक समाजाचा थोडासा दोष आम्हाला दुकानात बसल्या बसल्या आपण जे स्थित्यंतर म्हणतो त्यात एक मोठा जाणवला आहे. त्यामुळे आता आम्हाला असं वाटतं की आपण कायमच ऑन द डोज पाहिजेत. म्हणजे बरेच वेळा काय व्हायचं की आपण एखादा पदार्थ चुकला तर प्रत्येक बॅचचा पदार्थ आपण खाऊन बघतो असं नाही, पण कस्टमर एक रिॲक्शन देत असतं की असं झालं आहे, असं झालं आहे, आपण त्यात बदल करत असतो. पण आता ती स्थिती थोडीशी अनफॉर्च्युनेटली राहिलेली नाही. त्यामुळे आता आपल्याला बरेचशी आपले जे फूड टेस्टर आहेत किंवा टेक्नॉलॉजी आहे त्याच्यावर खूप आपल्याला अवलंबून राहावं लागतं आणि आपल्याला कायम ऑन द टोज असावं लागतं. कारण आता लोक रिॲक्ट करत नाही, डायरेक्ट रिजेक्ट करतात आणि दुसऱ्या ब्रँडकडे जातात. हा एक बदल आपल्याला जाणवला आहे. अजून एक गोष्ट चर्चित केली जाते की चितळे उत्तम, काय प्रश्नच नाही, पदार्थ उत्तम, पण जरा इतर ठिकाणपेक्षा महाग आहेत. तर ही प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत पोहोचत असेलच. हे बरोबर उलटं आहे. आज पुण्यातले तुम्ही कुठल्याही मिठाईच्या दुकानातले दर बघितले आणि चितळ्यांचे बघितले तर चितळ्यांचे सगळ्यात कमी आहेत. आणि याला चितळेच कारणीभूत नाही आहेत, कारण चितळ्यांची जी प्रोसेस आहे किंवा मी जसं म्हणलो तसं भिलोडीतनं आम्हाला योग्य दरात आणि योग्य पाहिजे तेवढा खवा मिळत असतो. आम्हाला दुग्ध व्यवसायाला मिठाई व्यवसायाला लागणारे जे दूध आहे ते आम्हाला उत्तम प्रकारचं वर्षभर एकाच दरात मिळत असतं. आणि बरीचशी आमची जी प्रोसेस आहे ती मेकनाईज असल्यामुळे लेबरची पण कॉस्ट आमची बऱ्या प्रमाणात वाचत असते. त्यामुळे आम्ही उत्तम पदार्थ खूप मोठ्या प्रमाणावर पण कमी खर्चात बनवत असल्यामुळे तो पूर्ण आम्ही जो फायदा आहे तो कस्टमरला पास ऑन करत आहे.
त्यामुळे ही थोडीशी अफवा आहे असं मला म्हणावं लागेल. चितळे हे अस्सल पुणेरी आहेत अशी सर्वदूर व्यवस्थित पक्क पहिल्यापासून एक 50 सालापासून पुण्यात असल्यामुळे माहिती होती. आता अवघ्या महाराष्ट्राचे आहेत असं म्हटलं जातं. तुम्ही नेमकं पुणेरी आणि अवघ्या महाराष्ट्राचे चितळे यात स्वतः फरक काय कराल? पुणे हे अवघ्या महाराष्ट्राचं आहे हेही नक्की. त्यामुळं पुण्यातला माणूस अवघ्या महाराष्ट्राचा आहे किंवा अवघ्या महाराष्ट्र हा पुण्यात किंवा इतर महाराष्ट्रातल्या भागात असतो आणि तो त्या भागातलं वैशिष्ट्य जपत असतो. या अर्थाने एक पुणेरी असल्याचा चितळे बंधूंना एक अभिमान आहे. आम्ही स्वतःला सोयीस्कररित्या पुणेकर समजतो आणि सोयीस्कररित्या सांगलीकर समजतो. त्यामुळं आम्हालाही दोन्हीकडचे पासपोर्ट ओपन आहेत. त्यामुळं असं चालू असतं. शेवटी महत्त्वाचं हे आहे की आपली आयडेंटिटी ही लोकांची ॲक्सेप्टेबिलिटीवर ठरते. आपली जागा कुठं आहे ह्याच्यापेक्षा लोकांच्या मनातली ती जागा कुठं आहे ह्याच्यावरती जास्त ठरते. लोकांनी जर पुणेरी म्हटलं तर आम्हाला आनंद आहे. आणि जशी जशी स्थित्यंतरं घडत जातात त्याप्रमाणे अपॉर्च्युनिटी पुढे येत असतात. जसं पुण्यामध्ये एक आमच्या 2 दुकानातनं शाखा वाढत गेल्या, तेव्हा जेव्हा आमची मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी वाढत गेली तेव्हा मग आम्ही एक एक शाखा फ्रँचायझी तत्त्वावर चालू केल्या. त्याच्यानंतर साधारण 2018मध्ये वगैरे म्हणजे गिरीशचीच आयडिया होती की आपण आता बऱ्यापैकी पॅकेजिंग मिठाईचं आणि दुग्धपदार्थाचं करत आहे, तर आपण पुण्याच्या बाहेर शाखा काढू शकतो का. तर आम्ही बरीच चाचपणी केली आणि तसं लक्षात आलं की अजून आपली तयारी नाही. मग आम्ही अजून 1-2 वर्ष थांबून साधारण 2019 साली चितळे एक्सप्रेस नावानी वेगळ्या प्रकारची चेन ऑफ शॉप्स चालू केली. त्याच्यामध्ये मुख्यत्व करून की पॅक मिठाई ही चालू शकेल का अशी एक चाचपणी होती आणि त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला असंही म्हणेल. आणि आज आपण आपल्या पार्ल्यातसुद्धा केळकरांनी आता दुकान चालू केलं आहे. त्यानिमित्ताने पार्लेकरांनासुद्धा इथल्या आमच्या पदार्थाचा आस्वाद घेता येईल. पण त्यामुळे पुण्याच्या बाहेर जाण्याला आम्हाला ही एक मेकॅनायझेशन किंवा MAP टेक्नॉलॉजीचा वापर करता आला आणि तो करून घेतला. माझा लहान भाऊ इंद्रनीलने त्यात खूप मेहनत केली आणि समोर ते असं गणित जमून आलं आणि आज चितळे एक्सप्रेसच्या आमच्या ऑल ओव्हर महाराष्ट्र आणि गोव्यामध्ये 40 शाखा आहेत. हे चितळे बंधू मिठाईवाले आमच्या ज्या पुण्यातल्या 35 फ्रँचायझी सोडून आणि हे करताना चितळे हा ब्रँड सर्वदूर पसरावा, प्रत्येकाला तो आपलासा वाटतो आहे तर त्याच्याजवळ यावा असा आम्ही प्रयत्न केला. नाशिकला एकाने खोचकपणे विचारलं की आता पुण्याहून आम्ही आणायचं काय. पण असं नाही आहे. पुण्यात आहे पण एवढंच चांगलं आपल्या पण गावात मिळतं आहे याचं समाधानही त्यांच्या मनात होतं. म्हणजे असं नाही की आणायचं कसं याची वाईट वाटलं. पण ह्या पद्धतीने आता ब्रँडिंग होतं आहे. आज मुंबईसारख्या ठिकाणी आम्ही 17 ते 18 दुकानांमुळे जो प्रेझेन्स वाढला आहे, महाराष्ट्र आणि महाराष्ट्रीयन सोडून मराठी सोडून जे ग्राहक वर्ग आपल्याकडे आता वळायला लागलेला आहे, जो पुण्यापुरता मर्यादित होता, त्याचा नक्कीच फायदा आम्हाला पुढचं गोष्टी करण्यात होतो आहे. आणि मग मगाशपासून तुम्ही म्हटलात की मराठी उद्योजक कमी पडतात, तर तसं काही नाही आहे. मराठी भरपूर उद्योजक, मी उद्योजकता ह्याच्याबद्दल बरीच कामं करत असतो, बघत असतो. मराठी उद्योजक भरपूर आहेत. ब्रँड आयडेंटिटीचा कुठंतरी त्यांना एक तिटकारा वाटतो, ते सोडलं पाहिजे हे आम्हीही ठरवलं आणि मग ह्या फ्रँचाईज आउटलेट सुरू केल्या. फ्रँचाईज ओनरनीसुद्धा चांगला रिस्पॉन्स दिला. त्यांनीसुद्धा आपलेपणाने ही दुकानं चालवलेली आहेत आणि आम्हाला कोविड काळामध्ये त्याचा फार उपयोग झाला आणि त्याच्यानंतरही ते वाढत आहेत. आणि त्याचबरोबर लोकल सर्व ग्राहक वर्गानेसुद्धा भरभरून त्याला आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे. खाण्याचे जे फॅन्स आहेत त्यांच्याशी मी गप्पा मारलेल्या आहेत. त्यांच्याकडनं मला मिळालेली माहिती अशी की नमकीन हे खास गुजराती मंडळींचं म्हणून समजलं जातं आणि चितळ्यांच्या बाबतीत मात्र महाराष्ट्र असा शिक्का नाही आहे. हे कशामुळे शक्य झालं असेल? काय तुम्ही म्हणताय तसं बरोबर आहे, कारण बाकरवडी हा पदार्थसुद्धा गुजरातचा आहे
आमचे काका 1976-77 साली गेले ते. त्यांना तिथे हा पदार्थ वेगळा म्हणून त्यांनी खाल्ला, आवडला आणि ते घरी घेऊन आले आणि आमच्या आजीला वगैरे दाखवला आणि मग इथे ट्रायल घेतल्या आणि त्या गुजराती बाकरवडीत बरेच बदल करून ती थोडीशी आपल्या लोकांना आवडेल अशी बाकरवडी तेव्हा आम्ही चालू केली. मराठमोळी बाकरवडी चालू केली आणि मग हळूहळू ती बाकरवडी गुजराती बाकरवडीपेक्षा लोकांना जास्त आवडायला लागली. त्यामुळे एक मराठी व्यावसायिकाचं एक नमकीन म्हणलं तर असं सध्या तरी नाही आहे, पण आम्ही बाकरवडी आमचीच आहे असं एक छातीडोकपणे सांगू शकतो की आता गुजरातपेक्षा बाकरवडी आम्ही पुण्यात जास्त विकतो. वा वा. मला एक सांगा की तुमचा ज्या पद्धतीनं पुण्यासारख्यापासून अनेक शहरांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात विक्री वाढलेली आहे, तर हे सगळं जोपासताना भिलवडीहून येणाऱ्या उत्पादनापासून प्रत्यक्ष त्या त्या शहरातल्या विक्रीपर्यंत तुम्हाला काही वेगळी दक्षता घ्यावी लागली का? लॉजिस्टिक हा आत्ता प्रचलित झालेला मॅनेजमेंटचा विषय आहे, पण फ्रॉम डे वन असं म्हणायला हरकत नाही. आम्ही त्याची पूर्ण काळजी घेतली. म्हणजे आमच्या आजोबांनीसुद्धा ज्यावेळेस सुरू केलं त्यावेळेस मार्केट कुठं आहे, रॉ मटेरियल कुठं आहे आणि रॉ मटेरियल टू मार्केट पोचवताना अडचणी काय आहेत इथपासून सगळ्याचा अभ्यास केला. आणि ही सगळी सप्लाय चेन, आणि प्रथम व्यवसाय हा दुग्ध व्यवसाय आहे, तो पेरिशेबल आयटमचा आहे. 2 दिवसात 3 दिवसात दुधाची लाईफ संपते आणि तो पिण्यायोग्य कदाचित राहत नाही जर तुम्ही योग्य टेम्परेचरला ठेवलं नाहीत तर ह्या पेरिशेबल आयटमपासून सुरुवात झाल्यामुळं ती दक्षता ही प्रत्येक पदार्थात, मग ती बाकरवाडीपर्यंत जरी गाडी गेली तरी ती दक्षता हा आमचा अंगीभूत स्वभाव ठरला. दुधाच्या बाबतीत म्हटलं तर थोडंसं विषयांतर होईल, पण सातत्य टिकवण्यासाठी आम्ही बरेच कार्यक्रम करतो. म्हणजे काय? शेतकऱ्यांना आम्ही शेतकरी समजत नाही, आम्ही व्हेंडर प्रोग्राम त्यांच्यासाठी करतो. सो एखादी ॲटोमोबाईल इंडस्ट्री असते, IT कंपनी असते, ते त्यांचे जे सर्व्हिस प्रोव्हायडर किंवा प्रॉडक्ट प्रोव्हायडिंग करणाऱ्या कंपन्या असतात त्यांची ज्या पद्धतीने व्हेंडर डेव्हलपमेंट करतात, त्यांच्यामध्ये जो अचूकपणा आणतात, त्या पद्धतीने आम्ही आमच्या शेतकऱ्यांची काळजी घेतो. त्यांना उत्तमात उत्तम तंत्रज्ञान द्यायची व्यवस्था करतो. त्यामुळं त्यांचा व्यवसाय जसा आमचा व्यवसाय आम्हाला उत्पादन करून पुण्यापर्यंत पोचवताना स्वस्त आणि चांगलं टिकाऊ पदार्थ देऊ शकतो, दर्जेदार पदार्थ देऊ शकतो, तसं त्याचं रॉ मटेरियल म्हणजे दूध हे सुद्धा येणं हे तेवढंच महत्त्वाचं असतं. आम्ही सेक्सेल सिमेन आता सुरू केलेलं आहे की ज्याच्यामुळे गाई किंवा म्हशीचंच प्रमाण जास्त असेल, त्यामुळं त्याची प्रॉडक्टिव्हिटी वाढेल. जिनॉमिक टेस्टिंग आम्ही आणलेलं आहे की त्यामुळं उत्तम दूध देणाऱ्या जनावरांचं प्रजनन होईल. भारतामध्ये उत्तम दूध देण्याबरोबर ते जास्त वर्ष दूध देणाऱ्या पण जनावरं लागतात. म्हणजे परदेशामध्ये जर एक गाय 40-50 लिटर दूध देत असेल तर भारतामध्ये 15 लिटरसुद्धा देणाऱ्या गायी नव्हत्या. ते आता 20 ते 25 लिटरपर्यंत आम्ही आलो आहे. पण ते 20 ते 25 येत असताना परदेशामध्ये 4 किंवा 5 वर्षानंतर त्या गायी मीट प्रोडक्शनला जातात. आपल्याकडं तसं जात नाही. तर त्याची लॉंगेविटी वाढावी म्हणून 10 ते 15 वर्ष त्या जनावरांचं लाईफ 25-30 लिटरमध्ये द्यावं, तर आपोआपच त्या दुधाची प्रॉडक्टिव्हिटी ही ॲट पार टू युरोपियन कंट्रीज होऊ शकते. ह्याच्या पद्धतीने आम्ही रिसर्च केला. जीनस ABS म्हणून अमेरिकन आणि ब्रिटिश कोलॅबरेशनची कंपनी आहे, तिला आम्ही भारतात आणलं, आमचं जॉईंट व्हेंचर केलं आणि हे सेक्सेल सिमेंट केलं की ज्यामुळं पाड्या ज्या जन्माला येतील ते 90% ह्या बफेलो किंवा काऊ ह्या फिमेल काफच जन्माला येतील. त्यामुळे शेतकऱ्याच्या जवळजवळ 3 ते 4 वर्ष नॉन प्रोडक्टिव्ह वाचली. त्यांना खाणं, त्यांचे अल्पभूधारक लोक असतात. पूर्वीचा दुधाचा व्यवसाय हा बांधावरच्या शेतीवर व्हायचा. आता प्रोफेशनल फार्मिंग सुरू झालेलं आहे आणि प्रोफेशनल फार्मिंगमध्ये कडवळ घालणे किंवा शिल्लक राहिलेली ताटं घालणे हा विषय आता राहत नाही. त्याला उत्तम डाएट जनावरांचं असायला पाहिजे. त्यांचंसुद्धा आम्ही ब्लड प्रोफायलिंग करतो. जगामध्ये भारतामध्ये भिलवडी येथे चितळे डेअरीमध्ये आमच्याकडे 3 RT-PCR आहेत. आम्ही ब्लड प्रोफाईल लॅब पूर्णपणे ठेवलेली आहे. जनावरांचं पूर्णपणे ब्लड प्रोफायलिंग केलं जातं. त्याच्याप्रमाणे त्यांना कमतरता काय आहे आणि काय अन्न दिलं तर त्या कमतरता कमी होतील आणि नैसर्गिक कपॅसिटीप्रमाणे, क्षमतेप्रमाणे ते दूध देऊ शकतील जास्तीत जास्त आणि शेतकऱ्याला परवडेल. इथपर्यंत संशोधन आम्ही करतो आहे. बायोटेक्नॉलॉजी आता आहे, AI आहे, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आता आम्ही त्याच्यामध्ये आणल्या. त्यात एक
गमतीचा भाग म्हणून सांगतो की आम्ही जेव्हा पहिल्यांदा सॅटेलाईट फार्मिंग ही संकल्पना चालू केली तेव्हा चितळी डेअरी ही एशियातली पहिली डेअरी होती ज्याने सॅटेलाईट फार्मिंग चालू केलं होतं. मशीनच्या बाबतीत तर तेव्हा जे आमचे डेअरी व्हिजिटला लोक यायचे ते पुण्यातला मग गमती सांगितले चितळ्यांनी मशीनना पण सवय लावली आहे, बेल वाजली की म्हैस येते, दूध देते, निघून जाते. त्यांचा शब्द असायचा रांगेत उभारून देते, रांगेत येते आणि जाते. रांग न मोडता येऊन जाते. तर ते इतकं ते एक छान ते डेअरीमध्ये ती व्यवस्था होती बरोबर की त्या सॅटेलाईट फार्मिंगमध्ये म्हशीच्या गळ्यामध्ये एक RFID कार्ड्स होती, त्याच्यात तिची सगळी माहिती होती आणि तिची सगळी हिस्ट्री होती. तिला जेवढं पाहिजे तेवढंच अन्न आणि जे काय मेडिसिन असेल ते पडायचं. त्यामुळे तिला जास्त पण ती खायची नाही, लागेल तेवढंच खायची. आणि तिथे आम्ही एक छान म्हणजे लोकांना छान वाटायचं ते की असं पाणी प्यायला त्यांनी आम्ही नवीन केलं तर नाकाने दाबलं जायचं तर पाणी पडायचं. आणि जेव्हा दूध द्यायची वेळेची तेव्हा बेल वाजायची, म्हशी रांगे द्यायच्या, दूध द्यायच्या, निघून द्यायच्या. ते लोकांना छान गमतीचं वाटायचं. त्याची चर्चा खूप झाली तेव्हा आणि अजूनही ते चालू आहे. अजूनही चालू आहे. आणि शेतकऱ्यांच्या पर्यंत ही तंत्रज्ञान पोचावं म्हणून हा डेमो फार्म होता. म्हणजे काय तंत्रज्ञानाने आपण शेती करू शकतो, फार्मिंग करू शकतो हे शेतकऱ्यांना कळावं आणि त्यांनी एक चांगला नफा कमावणारा उद्योजक व्हावं. त्याच्यासाठी तंत्रज्ञान काय अवेलेबल आहे, भारतामध्ये सुद्धा ते अवेलेबल आहे हे सांगण्याचा आमचा तो प्रयत्न आहे आणि त्याचा फार चांगला उपयोग आता झालेला आहे. इथे चिठ्ठी आली की मागच्या बाजूला माझा आवाज ऐकू येत नाही, काहीतरी हे धरण्यात गडबड होते. काही येतो आहे व्यवस्थित, प्रॉब्लेम नाही ना काही? थँक्यू. एक कॅज्युअल प्रश्न विचारतो, पोलिसांची तुम्हाला खूप मोठी ऑर्डर मिळाली होती म्हणे? नाही, पोलिसांची एक 2 वर्षापासून आम्हाला त्यांची दिवाळीची एक ऑर्डर असते आणि ते स्वतःच्या निधीतनं ते जे बचत करतात त्यातनं ते आम्हाला एक पोलीस ऑर्डर देत असतात आणि खूप मोठी ऑर्डर असते ती. त्यामुळे घरोघरी चितळीचे पदार्थ पोलिसांच्या घरी जायला त्यांनी खूप मदत झालेली आहे. अच्छा. बिझनेस सांभाळताना खरंच ताण कितपत येतो? सगळे तुमचं मूळ क्वालिटी उत्तम आहे, सहकारी उत्तम आहेत, नेमणुका उत्तम केलेल्या आहेत, तरीही ताण येतो का? कितपत येतो? आणि तो टाळण्यासाठी आणि आपला स्वतःचा फिटनेस सांभाळण्याकरता आपण काय करता? खरं सांगायचं ना, अर्थात आता तुम्हाला तर माहितीच आहे, तुम्ही भाऊंना खूप जवळनं बघितलेलं आहे. होय, यांच्या आजोबांना माझ्या. त्यामुळे कितीही अडचणी आल्या तरी कायम चेहऱ्यावर त्यांच्या हसू असायचं. आणि त्यातनंच आम्ही शिकत गेलो की जेव्हा व्यवसाय करतो तेव्हा अडचणी येणारच. आपल्याला आमचा दुधाचा व्यवसाय आहे, मिठाईचा व्यवसाय आहे, त्यामुळे पहाटे 3-3:30पासून हा व्यवसाय चालू होतो. ते दुकान रात्री 9-9:30 पर्यंत तो चालूच असतो. त्यामुळे एक ताण असा आता वाटत नाही, पूर्वी वाटायचा की अरे आपण खूप काम करतो आहे. पण इतरांना बघितल्यावर असं वाटतं की हे काम आपल्या आधीच्या पिढीने केलं आहे आणि त्यांना त्याचं ताण असं वाटलं नाही, ते एन्जॉय करत होते. त्यामुळे आम्हालासुद्धा आता मी, माझा भाऊ, हा आम्ही आता ते एन्जॉय करतो. त्यामुळे सकाळी उठणं असू दे, आता आजही आम्ही स्वतः 4ला उठतो, दुधाचं काम चालू असतं, पण ताण वाटत नाही, मजा येते उलट. पण तुम्ही म्हणालात तसं पहिल्यापासनं व्यायामाची आवड असल्यामुळे त्यातनं एक थोडासा वेळ काढून व्यायामाला मात्र निश्चित जातो. आणि ती एक आवड, छंद एक प्रत्येकाने जोपासला पाहिजे असं वाटतं. आणि एक शरीराला त्यामुळे आपण कायम तयार ठेवतो. कुठलीही शारीरिक श्रम करायची वेळ आली तर आपलं शरीर तयार असलं की मनसुद्धा घट्ट होतं आणि मन त्याला साथ द्यायचं असं मला वाटतं. यांनी व्यायामाचा उल्लेख केला म्हणून विचारतो, तुम्ही दोघांनाही खेळाची मनापासून आवड आहे असं म्हटलं तर खरंच वेळ देऊ शकता खेळायला? हो, मी बॅडमिंटन रेग्युलरली खेळतो, व्यायामालाही जातो, रनिंगलाही जातो, पण याच्यासारखा फिट नाही आहे गावात राहूनसुद्धा. पण आम्ही दोघंही म्हणजे बरेच आमच्या सगळेच जणं एक स्वयंशिस्तीने व्यायाम करणे, काही लोक आहेत ते खेळणे, हे शरीराची एक शिस्त आणि आवड म्हणून आम्ही करतो. आणि एकदा ती शिस्त बसली की मला नाही वाटत की तो ताण असतो, पण तो कमी होतो.
जरुरीपेक्षा तो वाढत नाही. आणि माझे आजोबा असतील, माझे काका असतील, भाऊसाहेब असतील, दे लिव्ड हॅप्पी लाईफ टू 94+. आणि त्यांनी अतिशय चांगलं आनंददायक जीवन व्यतीत केलं. माझे वडील अनफॉर्च्युनेटली 78 एजला गेले, पण ते त्या दिवसापर्यंत स्वतःचा चहा स्वतः करून पित होते. पण इट वॉज जनरल. हे आम्हाला शॉक होता. पण हे फिटनेस ठेवणं हे आम्ही आमच्या अंगभूत ठेवलेलं आहे. ताण व्यावसायिक असतात, चढउतार असतात, हा म्हणतो तसं. 80च्या दशकामध्ये नॅशनलायझेशनचं वारं झालं आणि त्यावेळेस डेअरी हा व्यवसाय कित्येक पटीने अजूनही मोठा आहे, तेव्हावीस होता. आणि एक शंका होती की डेअरी विल बी रिस्ट्रिक्टेड टू कोऑपरेटिव्स किंवा गव्हर्मेंट. कारण बरेचसे बँका झाल्या, इन्शुरन्सेस झाले, बऱ्याच मोठ्या मोठ्या संस्था ह्या राष्ट्रीयकृत झाल्या आणि एक मोठी टांगती तलवार डेअरीला होती. आणि त्याच वेळेस नेमकं आम्ही पुण्यात चांगलं बसतान बसवल्यामुळं वाढवायचं असं डोक्यात होतं. तेव्हा आमचे 3-4 वर्ष त्याच्यात गेली. नशिबाने दुग्ध व्यवसायाचं राष्ट्रीयकरण त्यावेळेस झालं नाही आणि हा व्यवसाय आमचा वाचला. नंतर आम्हाला दुसऱ्या कुठल्या तरी व्यवसाय करताना तुम्ही मुलाखत घ्यावी लागली असती कदाचित, माहिती नाही. कंटिन्यू झालं. सोशल मीडियामधनं तरतरीच्या कॉमेंट्ससुद्धा सर्वाधिक चर्चित असलेल्या, यशस्वी किंवा अयशस्वी असलेल्या प्रॉडक्ट आणि त्याच्या मालकांवर येतातच. स्वाभाविकच चितळे त्याला अपवाद नाही. तुम्ही त्याकडे कसं बघता? दोघांनी सांगा. गमतीचा भाग म्हणून बघतो. कारण लोकांचं प्रेम आहे की ते त्यांच्या व्यग्र वेळात आमच्यासाठी एवढा वेळ काढून आमच्यावर मीम्स बनवतात. चांगलं वाटतं. आणि काय काय खरंच छान असतात की अगदी मागे एक कानावर आली होती की रजनीकांतला सुद्धा चितळ्यांनी 1 ते 4 प्रवेश दिला नाही. तर छान वाटतं. म्हणजे लोक एवढं प्रेम करतात. म्हणजे अगदी जेव्हा काश्मीरला 370 काढलं तेव्हासुद्धा एकाने तिथे दुकानाने वरती चितळे बंधू आता लवकरच काश्मीरमध्ये अशी सुद्धा पोस्ट होती. म्हणजे अभिमान पण वाटतं की लोक जरा काय झालं की त्याचा कुठेच आपल्याला आपल्या चितळे बंधूंचा त्याशी कुठे संबंध जोडता येईल का इथपर्यंतचा विचार करतात. हे बघून छान वाटतं. आणि कॉमेंट्सच्या कधी कधी खोचक पण असतात. त्याचा आपण पॉझिटिव्हलीच घ्यायला पाहिजे. उदाहरणार्थ एखादी आठवते खोचक? खूप म्हणजे असं लगेच सांगता येणार नाही. त्यांना विचारलं पाहिजे. त्यांना विचारलं पाहिजे प्रेक्षक. नंतर घेऊया. नाही असं एक्झॅक्ट सांगता येत नाही, पण खूप अशा गमतीची येत असतात. मला एका मुलाखतकाराने मुलाखत घेताना असं विचारलं की चितळे, आणि एक 6-7 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, चितळे फार जाहिराती करत नाहीत, त्यांना ब्रँड अवेअरनेस लोकांपर्यंत करायचा नसतो, फारच संकुचित स्वतःला ठेवतात. आणि बरेच प्रश्न झाल्यानंतर तो म्हटला की तुम्ही पेड ॲडव्हर्टाईज करता का? मी म्हटलं म्हणजे काय? तुम्ही स्वतःवर चुटकुले टाकायला सांगता का लोकांना? मग मी त्याला म्हटलं की तू पहिलं वाक्य बरोबर ठरवतोस का दुसरं ठरवतोस ते फक्त मला सांग. आणि एनी पब्लिसिटी, निगेटिव्ह ऑर पॉझिटिव्ह इज गुड पब्लिसिटी, आम्ही त्या अर्थाने घेतो. आम्ही बनवतो का नाही हा वेगळा विषय आहे, पण ते बनतात हे आम्हाला फेवरेबल आहे. मगाशी केदार म्हटलं तसं ते ग्राहकांची आमच्याबद्दलची आपुलकी आणि अपेक्षा ह्याचं ते दर्शक आहे आणि त्या पद्धतीने आम्ही ते घेतो. याला तर एक जोडून सांगायला आवडेल की गिरीश म्हटलं तसं चितळे जाहिरात करत नाहीत. हे एक 3-4 वर्षापर्यंत खरं का आम्ही असं एक्सटेन्सिव्हली खूप जाहिराती वगैरे करत नव्हतो. त्यामुळे जेव्हा अशा वेगळ्या प्रकारच्या जाहिराती करायच्या तर मग आमचं असं मॅनेजमेंटचं झालं की आपण जाहिरातसारखी करायला नको, काहीतरी वेगळं करूया. नाही तर मग चितळे अचानक जाहिरात कुठनं करायला लागले. धंदा चालत नाही का काय, का प्रॉडक्ट खपत नाही? असंही एकाने पत्र पाठवलं होतं असं वाटायला उगीच लोकांना चालू आहे. म्हणून आम्ही एक वेगळ्या प्रकारच्या जाहिराती 1-2-3 वर्षापासून चालू केल्या की त्याच्यात एक इमोशनल जाहिरात असून मग शेवटी प्रॉडक्टचं इंटिग्रेशन किंवा नात्यातला गोडवा जपतो आम्ही ह्या ब्रँड नेमखाली. मग त्याला प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळाला आणि लोक म्हणले की हां ही जरा वेगळी जाहिरात आहे. वा. सामाजिक जाणीव त्याच्यातनं आली, ब्रँडचं असोसिएशन त्याच्यामुळं स्ट्रॉंग झालं आणि तुम्हाला पण आज टायटल मिळालं, नात्यातला गोडवा जपतो. हो. मला एक सांगा, बिझनेस म्हटल्यानंतर रिस्क असतेच कायम.
फेल्युअरची पण भीती असते, ते यासाठी तुम्ही काही मॅनेजमेंट ट्रेनिंग देता का? कारण तुमचा असं काय तात्कालिक धंदा नाही, अनेक वर्ष अनेक जणांना घेऊन देशापरदेशातही करत आहात तुम्ही, म्हणून विचारतो. 90 साली चितळे बंधू मिठाईवाले, 90 नाही 95-96 साली चितळे बंधू मिठाईवाले हे पहिलं मिठाईचं दुकान होतं की ज्याच्यामध्ये HACCP हे ISO कोड असलेलं अन्न सुरक्षा कायद्याचं मानक परदेशी इंटरनॅशनल हे ॲडॉप्ट झालं असं संपूर्ण भारतामध्ये. तसंच भिलवणीमधली चितळे डेअरी असू दे किंवा आमचं मँगो पल्प किंवा आमरस करणारी फॅक्टरी असू देत, ती वन ऑफ दी फर्स्ट फ्यू ॲग्रो प्रोसेसिंग युनिट्स होते, डेअरी असू देत किंवा फ्रूट प्रोसेसिंग असू देत, की ज्यांनी ISO मिळालं. आज आम्हाला तिथे त्यावेळेस त्या मानांकनाची गिरायकांना विकण्यासाठी काही गरज नव्हती, पण ही मॅनेजमेंट प्रिन्सिपल्स आपण पुढे आणली आणि आपल्यामध्ये एम्बेड केली तर आपल्याला पुढे जे ग्रोथ आहे ते सोपं जाईल असं आम्हाला वाटलं आणि ते आम्ही केलं. आणि त्याच्यानंतर मॅनेजमेंट ट्रेनिंग हा आता तो HRचा मुख्य विषय आहे, तर प्रत्येकाला करावंच लागतं. एस्पेशली फूड इंडस्ट्रीमध्ये आम्हाला नुसतंच मॅनेजमेंट नाही, नुसतंच सुरक्षित अन्न नाही, तर अन्न सुरक्षित करत असताना ते एम्प्लॉईनीसुद्धा मनापासून सुरक्षित ठेवलं आहे की नाही ह्याची जबाबदारी आज आमच्यावर आहे. कारण हजारो नोकर आमच्याकडे काम करतात, फूड प्रोसेसिंगमध्ये काम करतात, ते सुद्धा आमच्याप्रमाणेच त्या अन्नपदार्थ बनवण्यासाठी प्रामाणिक असतात ह्याची खबरदारी घ्यावी लागते. आणि ते एक मोठं शिवधनुष्य हे मॅनेजमेंट प्रिन्सिपलमध्ये फूड एस्पेशली, आणि ते सुद्धा फॅटशी रिलेटेड, म्हणजे मिठाई असू देत, दूध असेल, दुग्धपदार्थ असू देत, एक मीठ असतं, त्याच पद्धतीने मिठाईही किंवा दुग्धपदार्थ हे सुद्धा तेवढेच सेन्सिटिव्ह आहेत या सगळ्या गोष्टींसाठी. त्यामुळे अन्न सुरक्षा ही मॅनेजमेंटची एक फार मोठी जबाबदारी असते आणि त्याचं ट्रेनिंग रेग्युलर प्रत्येक कामगाराला आमचं होत असतं. आणि जसं आपण म्हणतो की प्रत्येक गोष्ट आपल्याला माहीत असणं हे काय आवश्यक नाही, त्यासाठी आपल्याला बाहेरचे आपल्यापेक्षा जास्त माहिती असलेले कन्सल्टंट देखील आपल्याला आणावे लागतात. मॅनेजमेंटमध्ये आपल्याहून आपलीच सगळ्यात चांगली मॅनेजमेंट असं आपण बघू शकत नाही. बाहेर आपल्याला आपल्यापेक्षा चांगली प्रोफेशनल मॅनेजमेंट ही आपल्या धंद्यामध्ये आणावीच लागते. आणि तसंच जे आपलं R&D डिपार्टमेंट आहे ते सुद्धा तेवढं सक्षम करायला लागतं. कारण जसजसे आपल्या समाजात जे खाद्यसंस्कृतीत बदल घडत आहेत त्याचप्रमाणे लोकांच्या खायच्या गरजा नाही म्हणता येणार, पण सवयी बदलत चालल्या आहेत. आता लोक कमी खायला लागले असं नाही, पण लोक चांगलं खातात, गोड कमी खायला लागलेत. मग आपल्याला त्यात शुगर फ्री मिठाई आणता येईल का? मग नंतर आम्ही त्याच्यात आता मिलेटचे काही पदार्थ आणता येतील का, असे मग R&D आणि मग एक पदार्थ आणले. रेडी टू ईट, रेडी टू कुक सारखी जेव्हा ट्रेंड्स बाजारात आली तेव्हा आज मला सांगायला वाटतं की चितळे फूड्सचं चितळे गुलाबजाम मिक्स हे भारतात खपणारं सगळ्यात मोठं गुलाबजाम मिक्स आहे. बरं. जे भारतात आपण सगळ्यात जास्त विकलं जातो. तर अशी काही नाविन्यपूर्ण पदार्थ आहेत. किंवा करोनाच्या काळात आम्हाला थोडासा वेळ होता वेगवेगळे प्रयोग करायला, तर आमच्या भावाने एक लाडूचं मशीन आणलेलं होतं. त्यात बऱ्याच ट्रायल झाल्या, पण लाडू काही सक्सेसफुल होत नव्हते. मग त्याच्यामध्ये आम्ही फरसाण टाकून त्याचा बार बनवता येतात अशी ट्रायल घेतली आणि ती तो पदार्थ इतका सक्सेसफुल आला की आज बिंज बार म्हणून आम्ही ते मोठ्या प्रमाणावर लॉन्च केलं आहे. असे वेगवेगळे पदार्थ ही काळाची गरज झालेली आहे आता. त्यामुळे त्यात निरनिराळे शोध करून आपण कस्टमरला काय पाहिजे आणि कस्टमरची फ्युचरची नीड काय असू शकेल याप्रमाणे आपल्याला आता आपल्या पदार्थात आणि आपल्या प्रोसेसमध्ये बदल करावे लागतील. बरं. तुम्ही आता बोलता बोलता म्हणालात की तुम्हाला पण कन्सल्टंट कोणी घ्यायला लागतात, त्यांची सल्ला घ्यायला लागतो. आपल्याकडे अनेक मंडळी नवीन पोरं ही कुठल्याही आपला अनुभव किंवा घरची बॅकग्राऊंड किंवा त्या संदर्भातलं शिक्षण नसताना वेगवेगळे झुकून देऊन नवनवे उद्योग करायला उत्सुक असतात. अशा कोणी या मिठाईच्या व्यवसायात यायचं ठरवलं आणि तुमच्याकडे गाईड म्हणून आले तर तुम्ही त्यांना मनापासून मदत करू शकाल? हो, जरूर. मग आमचे राजाभाऊ इतके ओपन माइंडेड होते की ते जेव्हा प्रॉपरली दुकानात काम करत होते तेव्हा
भारतामध्ये फक्त 2च अशा असोसिएशन होत्या, म्हणजे मिठाई असोसिएशन ज्या कार्यरत होत्या, की त्या काळीसुद्धा ते काय म्हणायचे की हे आपले प्रतिस्पर्धी हे बिझनेसमधले आहेत, ते आपले शत्रू नाहीत, त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत तेच आपले प्रॉब्लेम आहेत. आणि जर सगळ्यांचे प्रॉब्लेम एक असतील तर आपण सुद्धा एकजुटीने एखादं प्रॉब्लेम आला तर तो सरकार दरबारी मांडला तर आपल्याला त्यात यश मिळेल. त्यामुळे पुण्यातली जी मिठाई फरसाण असोसिएशन आहे ती फार जुनी आहे, ती सगळ्यात कार्यरत आहे. त्यामुळे तेव्हापासून ते म्हणजे कुठल्याही व्यावसायिक आपलं व्यवसायाचं गुपित हे सहसा उघडून दाखवत नाही असं म्हणतात. तर आमच्याकडे तर आम्ही लहान मुलांच्या शाळांच्या ट्रीपपासनं आमच्या बाकरवडीचे प्लांट दाखवतो, आमच्या भिलवडीच्या प्लांटचे डेअरी दाखवतो. त्यामुळे वी आर ओपन फॉर न्यू सजेशन ऑल्सो अँड न्यू टॅलेंट ऑल्सो. त्यांना नक्कीच आम्ही मदत करतो. दुसरी संघटना जी त्यांनी सांगितली, राजाभाऊंनी इन्स्पायर करून सुरू केली, त्याच्यामध्ये बरेच त्यावेळचे आणि अजूनही आहेत असे प्रथित यश ब्रँड पण त्यांच्याबरोबर आले. मग आमचा चितळे असेल, सुहाना आहे, गिट्स आहेत, त्यावेळेस 5-6 ब्रँड्स एकत्र आले, देसाई बंधू आहेत. तर ह्या सगळ्यांनी मिळून नाफरी म्हणून मराठा चेंबरच्या अंडर एक रिसर्च आणि लॅबोरेटरी टेस्टिंग लॅब सुरू केली. अजूनही त्याची उत्तम कारवाई चालू आहे. आता मी त्याचा सध्या अध्यक्ष आहे. पण त्या काळामध्ये 90च्या दशकामध्ये पुण्यासारख्या ठिकाणीसुद्धा फूड टेस्टिंग लॅब नव्हत्या. मगाशी आपण अन्नसुरक्षा म्हणतो आहे, कायदे म्हणतो आहे, त्यामुळं नवीन कुणी अन्नपदार्थ केला त्यावेळेस सरकारी अधिकाऱ्यांची नजर ही ते चुकीचंच करतायत, पैसे कमवण्यासाठीच करतायत आणि काहीतरी मिक्सिंग करूनच खोटं काहीतरी करतायत अशी असायची धाड टाकताना. तर त्याला काहीतरी आपल्याला पर्याय निर्माण करायला पाहिजे. म्हणून त्यावेळेस ही नाफरी म्हणून संस्था सुरू केली, नॅशनल ॲग्रिकल्चर रिसर्च म्हणून त्याची संस्था आहे. आणि टेस्टिंग त्याच्यात सुरू केलं फूड प्रोडक्ट्सचं, किती त्याच्यात मॉइश्चर आहे, किती बॅक्टेरियोलॉजिकल क्वालिटी आहे, काय त्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, काय त्याचं कॉम्पोजिशन आहे. त्यामुळं सर्वसामान्य छोट्यासुद्धा व्यावसायिकाला त्याचा फायदा होतो आहे अजूनही. घरातल्या माझा आता एक शेवटचे 1-2च प्रश्न आहेत. आपल्यापैकी कोणाला काही प्रश्न असले तर आहे कोणाला? हां, थोडं पुढे या म्हणजे आम्हाला इथे ऐकू येईल आपोआप. एक मिनिट, ते माईक पावणे 9. ॲनिमल हजबंड्रीबद्दल आपण काय काय करता याच्याबद्दल आम्हाला जवळजवळ काहीच माहीत नाही आहे बऱ्याच लोकांना. त्याच्याबद्दल तुम्ही कुठे आहात आणि कशा तऱ्हेचा तो व्यवसाय आहे याच्याबद्दल काही माहिती सांगितलं तर बरं होईल. नक्की. मगाशी मी त्याच्यात सूचक काही गोष्टी सांगितल्या की इथे पुढे ठेवा. शेतकऱ्याला मुळात आम्ही स्वतः 7 ते 8 लाख लिटर दूध रोज गोळा करतो, पण आम्ही ते स्वतः प्रोड्यूस करत नाही. आम्ही अमूलच्याही आधी शेतकऱ्यांकडनं, म्हणजे आमच्या आजोबांचंच ते सूत्र होतं की शेतकऱ्यांना एम्पॉवर केलं, शेतकऱ्यांचा व्यवसाय मोठा केला, त्यांचं जादा झालेलं दूध आम्ही घ्यायचो. आणि आमची आजी त्यावेळेस कट्ट्यावर बाहेर बिलवडीच्या घरातल्या बसून असायची आणि त्या कळशी किंवा कासंडी म्हणतात, त्या कासंडीमध्ये रोज दूध किती येते त्या माणसाचं बघायच्या. एखाद्या दिवशी जास्त आलं तर ते विचारायच्या की घरात बाई गरोदर आहे, तिचा पहिला हक्क आहे या दुधावर, तू तिला दिलंस का? घरात लहान मुलं आहे, त्याला पहिल्यांदा दे आणि मग माझ्याकडे विकायला येईल. इथपर्यंत छोटा असताना व्यवसाय आम्ही पूर्णपणे लक्ष देत होतो. आणि त्याच्यातनं ज्यावेळेस टेक्नॉलॉजी आली त्यावेळेस हे फार्मर सेंट्रिकच पहिल्यापासून राहिलं की त्यांना एम्पॉवरमेंट कसं मिळेल. कारण ते शेवटी जोपर्यंत चांगलं दूध उत्पादन करणार नाहीत तर आपल्याला ते तेवढं मोठ्या प्रमाणात दूध मिळणार नाही. स्वतःचे फार्म किंवा गोठे करून आपण सौदी अरेबियाच्या प्रिन्ससारखं काही दूध उत्पादन करू शकत नाही. हे आमच्या आजोबांनी 1939 म्हणजे अमूलची संस्थापना ही 1945 नंतरची आहे, 48 नंतरची आहे. खैरा डिस्ट्रिक्ट ही 1943 साली स्थापन झाली. तर त्याच्याही आधी 4-5 वर्ष आमच्या आजोबांनी ही शेतकरी सेंट्रिक व्यवस्था सुरू केली. आणि मग त्याच्यामध्ये ॲनिमल हजबंड्रीचा एक मोठा रोल होता. आणि त्या ॲनिमल हजबंड्रीमध्ये माझे भिलवडीतले मोठे काका नानासाहेब चितळे ते इंडियन डेअरी डिप्लोमा बेंगलोरमध्ये जाऊन करून आले. वर्गीस कुरियनच्या हाताखाली त्यांनी काही लेक्चर्स शिकली. तर तिथे जाऊन
जनावरांचं संगोपन काय आहे, त्याचं मॅनेजमेंट काय आहे, ह्याचा अभ्यास जवळजवळ 5 ते 6 महिने त्यांनी केला. आणि ते प्रिन्सिपल्स आपल्याला आपल्या पद्धतीने भिलवडीमध्ये कशी राबवता येतील, आपली रिसोर्सेस काय आहेत त्याच्याप्रमाणे कशी राबवता येतील, आणि शेतकऱ्याला शेवटचं तंत्रज्ञान शेवटच्या माणसापर्यंत पहिलं तंत्रज्ञान कसं मिळेल हे आत्तापर्यंत आम्ही बघत आलेलं आहे. मग ते सेक्सेल सिमेन असू देत, आम्ही आर्टिफिशियल इन्सिमिनेशन हे 1996 सुरू केलं. भारतातली आर्टिफिशियल इन्सिमिनेशन तयार करणं, इन्सिमिनेशनचं डोस तयार करणारी एकमेव खाजगी लॅब ही भिलवडीतली चितळेंची होती. बाकी सगळ्या सरकारी लॅब होत्या. बायफसुद्धा सरकारच्या पैशावर तयार झालेली लॅब आहे. त्यावेळेस बऱ्याच वेळा सरकारी कारभारामुळं त्याचं एक मिसनॉमर झालं होतं की आर्टिफिशियल इन्सिमिनेशन हे चांगलं चालत नाही, जनावर माझावर आलं तरी ते फळत नाही, त्याची प्रेग्नन्सी योग्य पद्धतीने होत नाही. ते सगळं मोडून काढून लाईफस्टॉक सुपरवायझर्सना ट्रेनिंग देऊन जनावरांच्या गर्भाशयाच्या अपकिमिंगपर्यंत आम्ही सायन्स ॲनिमल हजबंड्रीचा अभ्यास सुरू केला. आणि त्याची हेल्थ चांगली असेल तर बाकीचे प्रॉब्लेम येत नाही इथपर्यंत आम्ही त्याच्यावर काम केलं. आणि मी चांगला चारा पाहिजे, चांगलं व्यवस्थापन पाहिजे, भरपूर पाणी पाहिजे. काही लोकांना वाटतं की पाणी जास्त जनावरांनी पिलं तर दूध पातळ होईल, पण तसं नसतं. जनावरांनी जर जास्त पाणी पिलं, कारण म्हैस ही पर्टिक्युलरली म्हशीला गर्भग्रंथी नसतात, म्हणजे दे कॅनॉट स्वेट, त्यांना घाम येत नाही आणि त्या काळ्या रंगाने काळ्या, मग त्यांच्या शरीराचं तापमान ते मेंटेन कसे करणार, म्हणून त्या पाण्यात डुंबतात. आणि पाण्यात डुंबताना दुसरा एक फायदा होतो, ते जर चिखलात डुंबल्या तर त्यांना एक आर्टिफिशियल कव्हर तयार होतं आणि इन्फेक्शन कमी होतं. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून ते वातावरण शेतकरी कसं निर्माण करू शकतो, बांधलेल्या जनावराला तो छोट्या जागेमध्ये सुट्टं जनावर कसं ठेवू शकतो, इथपर्यंत आम्ही त्याचा अभ्यास पुढं नेला. गायींच्या बाबतीतसुद्धा परदेशी वाण असेल, देशी वाण असेल, त्याची वेगळे अभ्यास केले. म्हणजे मशीनच्या बाबतीत आर्टिफिशियल इन्सेमिनेशन करणे, अल्ट्रासाऊंड मशीननी जनावरांचं गर्भ तपासणी करणे, म्हणजे त्याच्या गर्भधारणेची सूचना ही इन्सेमिनेशन केल्यापासून 60व्या दिवशी 60th डे आपल्याला कळायला पाहिजे. नाही कळाली तर आणखीन 1 महिना त्याचा वाया जाईल. आणि 1 महिना म्हणजे रोजचं 5 लिटर जरी धरलं तर 300 ते 400 लिटर दुधाचं त्याचं नुकसान होतं. हा हिशोब केला तर ती टेक्नॉलॉजी 50 रुपयालासुद्धा अवेलेबल, कारण हेच मशीन ह्युमनमध्ये वापरलं जातं, फक्त त्याचा प्रोब वेगळा असतो. त्याला ह्युमन डॉक्टर्स हे त्यावेळेसुद्धा 1,500-2,000 हजार रुपये घ्यायचे अल्ट्रासाऊंड प्रेग्नन्सी डिटेक्शन करायच्या प्रोग्रामला. भिलवडीच्या परिसरातले, सांगली कोल्हापुरामधले प्रथित यश गायनेकॉलॉजिस्ट हे आमच्याकडनं अल्ट्रासाऊंडवर कसं बघायचं गर्भनिदान हे करायला यायचे. इथपर्यंत जनावरांच्या बाबतीत आम्ही प्रगती केलेली होती. आणि याचा फायदा हा आमच्या 200 किंवा 400 गोठ्यातल्या जनावरांपुरता मर्यादित न ठेवता तो हजारो शेतकऱ्यांच्या हजारो जनावरांपर्यंत कसा पोचेल ह्याची यंत्रणा आम्ही उभी केलेली आहे. हे ॲनिमल हजबंड्रीमध्ये आम्ही सिमेंट एक्सपोर्ट वगैरे करता का आपण? बोला ना, तुम्ही माईक घेतलाय ना. सिमेंट एक्सपोर्ट करता का आपण? नाही, सिमेंट एक्सपोर्ट नाही. आत्ता काही ठराविक ठिकाणी होतं, श्रीलंका वगैरे, पण प्रत्येक देशाचा हा बायो सिक्युरिटीचा लॉ आहे. भारताचाही तो कडक आहे. म्हणजे गीर गाई ह्या भारतामध्ये ओरिजिनल आता शिल्लक राहिलेल्या नाहीत. त्या क्रॉस ब्रीडिंग, इंटरब्रीडिंग होऊन त्यांची जी ओरिजिनल कपॅसिटी ती कमी होत गेलेली आहे. तर अतिशय उत्कृष्ट वंशावळ गीरची किंवा बऱ्याच भारतीय गायींची ही ब्राझीलमध्ये आहे. सुमारे 150 वर्षापूर्वी विमानाने त्या ब्राझीलमधल्या संस्थानिकांनी जामनगरपासून, राजस्थानपासून, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्रापासून सगळीकडनं जवळजवळ भारतातल्या 12 वेगळ्या जातींच्या गायी 100च्या संख्येने प्रदेशात ब्राझीलमध्ये नेल्या. आणि त्याची पुढची पिढी प्युअर ब्रीड ज्याला म्हणतो ती तिथं विकसित करून जिवंत ठेवली. त्याचा उपयोग करून होल्स्टीन फ्रिशर, म्हणजे काळी पांढरी जी आहे ती होल्स्टीन फ्रिशर, आणि नुसतीच ब्राऊन कलरची असते तिला जर्सी म्हणतात. बरेच लोक त्याचं कन्फ्युजन करतात. ह्या युरोपियन किंवा अमेरिकन जातीच्या गायी ते जास्त उत्पादन देतात. ती गाय ही त्या युरोपियन वातावरणात तग धरते, पण भारताच्या किंवा ब्राझीलच्या उष्ण दमट हवामानामध्ये ती एवढी तग धरत नाही. तर ब्राझीलने प्रयोग केला की 50% ह्याचं जेनेटिक्स,
50% युरोपियन जनावरांचं जेनेटिक्स, अशी गिरोलांडा नावाची नवीन जात विकसित केली. असे वेगळे प्रयोग करण्यासाठी आम्ही त्यांच्याशी आता टायअप केलेला आहे. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडे आमचं चाललेलं आहे की ती गीर जनावर आपल्याला भारतात फक्त चितळ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण भारतासाठी कसं आणता येईल हे ॲनिमल हजबंड्री आम्ही करतो. मग कदाचित आपल्याला एक्सपोर्टसुद्धा करता येईल. मला वाटतं मलाही दिलेली वेळ 9 होती. अजून कोणी नसेल तर मी एक शेवटची गोष्ट छोटीशी आहे तेवढी विचारतो आणि थांबतो. तुमच्या घरातले कोणाकोणाकडचे काय काय पदार्थ घरी आणून विकत घेऊन खातात याचं काय लक्ष असतं? मुळात घरातले नाही, मीच स्वतः कुठेही पुण्या मुंबईमध्ये मोठ्या शहरात गेलो तर मॉल किंवा किराणा दुकानामध्ये फर्स्ट लाईनला कोणाकोणाचे पदार्थ आहेत आणि आपल्याला कॉम्पीट करणारे ते आहेत का आणि त्याचा सेल काय, त्याची चव काय, हे स्वतः मी आणून बघतो. त्याच्याचबरोबर त्या दुकानातलं चितळ्यांचेही प्रॉडक्ट मी आणतो. म्हणजे शेवटच्या माईलमध्ये चितळ्यांचं प्रॉडक्ट कसं गेलं आहे ते तितकंच टिकाऊ आणि दर्जेदार टिकून राहिलं आहे का नाही हेही आम्ही बघत असतो. आणि हे आता आम्हीच करतो असं नाही तर आमच्या घरातले तर करतातच, पण आमच्या सिस्टीममध्ये सुद्धा वेळोवेळी हे असे बाहेर जाऊन आपले दुसऱ्यांचे चांगले वाईट सगळेच पदार्थ घेऊन यायचे, ते टेस्ट करायचे आणि त्याच्यातल्या उणिवा समजून घ्यायच्या आणि त्याच्यावर काम करायचं असं आम्ही करतो. नाही होतं ना असं. आजही मी इथे आल्यावर थोडा वेळ होता, पार्ल्याचं मार्केट हिंडून आलो आणि काय काय नवीन आहे किंवा ते जे चांगलं आहे ते आपण काही करू शकतो का, बरोबर, हे निश्चित बघत असतो. मुलंसुद्धा जेव्हा जातात आता आमच्यामुळे ती घेतलं की हल्ली आता मुलंसुद्धा बॅक पॅनल वाचायला लागले. बाबा ह्याच्यात पाम ऑइल आहे, आपल्याकडे चालत नाही. ओके बरोबर, चालेल. मग ते जागरूकता हळूहळू आपल्यामुळे मुलांमध्ये आपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्यांना देखील चांगल्या वाईटाची निवड किंवा करायला आपण वाव दिला पाहिजे आणि तो निश्चित होतो. उद्याचा कार्यक्रम 7:30 वाजता. एक मिनिट. दूध हे नाशिवंत पदार्थ आहे आणि ते दूध हा नाशिवंत पदार्थ आहे आणि बऱ्याचशा दूध टिकवण्यासाठी काही केमिकल्स वापरतात. या संदर्भात समाजामध्ये तेवढंसं नॉलेज नाही आहे किंवा कमी आहे असं मी म्हणेन. तर त्या संदर्भात तुम्ही काही सांगू शकता का? नाही, आत्ता प्रचलित जे 2-3 फॉर्मॅट आहेत दुधाची गुणवत्ता आणि त्याची लाईफस्पॅन वाढवण्याचे पॅकेजिंगमधल्या, त्याच्यामध्ये एक तर पॅश्चराइज मिल्क आहे की जे 3 ते 4 दिवस राहतं. दुसरं हायर शेल्फ लाईफचंच पण पॅश्चराइज दूध असतं, ते 15 दिवस राहतं. या दोन्हीलाही रेफ्रिजरेशन गरजेचं आहे. जे परदेशामध्ये दुधाचे बुदले असतात 2 लिटरचे वगैरे अशा पद्धतीचं दूध 15-15 दिवस 20-20 दिवस ते दूध राहतं. आणि तिसरा प्रकार आहे अल्ट्रा हीट ट्रीटमेंट की ज्याच्यामध्ये दूध जवळजवळ 130 डिग्रीला गरम करून क्षणिक वेळामध्ये ते परत गार केलं जातं आणि त्याचे सगळे बॅक्टेरिया नष्ट केले जातात. आणि ते हवाबंद पॅक बंद ठेवले तसं आमरसाचा टीन असतो, डबा असतो, तो उघडेच तोपर्यंत वर्षानुवर्ष चालू शकतो. तसं हे दूध हे 3 ते 6 महिने त्या दुधाच्या बेसिक क्वालिटीप्रमाणे टिकू शकतं. या तिन्ही प्रकारामध्ये कुठलाही चांगला ब्रँड हे केमिकल घालून ते वाढवत नाही किंवा त्याची लाईफ वाढवत नाही. हे भारतातच नाही, जगात कुठेही ते करत नाहीत. त्यामुळं थोडासा एक भ्रम आहे की केमिकलवालं दूध असतं. काही लोक UHT चांगलं म्हणतात, प्लास्टिक नसतं म्हणतात आणि पॅश्चराइज पिशव्यांचं दूध घेऊ नका म्हणतात, त्याच्यात प्लॅस्टिक असतं. तर प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये सुद्धा जे प्लॅस्टिक असतं तोच लेअर UHTच्या टेट्रापॅकच्या किंवा संबंधित आणखीन कुठल्या 2-3 कंपन्या आहेत त्यांच्या ह्याला आत अतिशय मायक्रॉनमध्ये लावलेला असतो. त्याच्याशिवाय ते कागदाचं जे वेस्टर्न आहे ते टिकणार नाही. त्यामुळे अशा बऱ्याच गैरसमजामध्ये पॅकेजिंग आपलं अडकलेलं आहे. पण ते पॅकेजिंग हे प्लॅस्टिक असं घातक नाही. काही लोकांचा विषय असतो की प्लॅस्टिक घातक आहे, तर प्लॅस्टिकबद्दल भरपूर संशोधन झालेलं आहे. दुग्ध पदार्थ असू देत किंवा कुठलाही फूड प्रॉडक्ट असू देत, भारतामध्ये आणि परदेशातही, भारतामध्ये बाय द वे फार कडक कायदे युरोपपेक्षा जास्त आहेत. जरी युरोप आपल्याला बाजारपेठ नाकारत असला तरी भारताचे अन्नपदार्थांचे विषयीचे कायदे अतिशय कडक आणि चांगले आहेत, विश्वास देण्यासारखे आहेत. तर त्याच्यामध्ये प्लास्टिक हे व्हर्जिन प्लास्टिकच असतं आणि त्या प्लास्टिकची रेसिड्युअल टेस्ट करणं गरजेचं असतं. म्हणजे ते प्लास्टिकचा किती भाग ह्या अन्नपदार्थामध्ये जातो हे बघणं आवश्यक असतं.
त्यामुळे मुळात ते प्लॅस्टिक किती जातं हे पॅकेजिंग करणाऱ्या प्रत्येकाला माहिती असायला पाहिजे आणि ते गेलं तर ते किती लेवलला असेल तर ते हार्मफुल आहे, हा दुसरा भाग झाला. त्यामुळं ह्या गोष्टी थोडंसं मिथ आहे, याच्याबद्दल सगळ्यांना जागरूक करण्याची आवश्यकता आहे. फूड सेफ्टी अथॉरिटीसुद्धा याच्याबद्दल चांगली जागरूकता करते. फूड सेफ्टी अथॉरिटीनी एक पॅनल तयार केलं होतं की युरोपियन कायदे आणि भारतीय कायदे, अमेरिकन कायदे आणि भारतीय कायदे फूड मानांकनाचे, अन्न मानांकनाचे हे एक होमोजिनियस व्हावे. त्या पॅनलमध्ये सुद्धा आम्ही पॅनल काही वर्षांपूर्वी होतो. त्यामुळं अतिशय प्रोॲक्टिव्ह बेसिसवर फूड सेफ्टी अथॉरिटीसुद्धा आपले काम करते. थोडं सरकारी काम असल्यामुळं ॲग्रेसिव्ह जास्त असतात, पटापटासारखे लेबलिंगचे कायदे बदलतात, त्यामुळं आमची कधी कधी नुकसान होतात. पण तो नुकसान हा गिरायकाला अल्टिमेटली फायदा देणारा असतं. जसं केदार म्हटलं की प्रत्येक आता नवीन मुलगा हे न्यूट्रिशन बघतो, त्याचं चांगलं काय आहे बघतो, वाईट काय आहे बघतो. चांगले भारतीय पदार्थसुद्धा चांगले असतात आणि पौष्टिक असतात ह्याच्याबद्दलचा सुद्धा आता जो गैरसमज होता पूर्वी तो कमी झालेला आहे आणि ॲक्सेप्टेबिलिटी वाढलेली आहे. त्यामुळंच आम्हाला MAP पॅकेजिंगमध्ये भारतीय पदार्थ मोठ्या बाजारपेठेत न्यायची एक मोठी संधी उपलब्ध झालेली आहे असं मी म्हणेन. त्यामुळं हा एक विषय आहे की ज्याच्यावर एक ग्राहकाचं सुद्धा ट्रेनिंग करणं आवश्यक आहे आणि ते आम्ही जाहिरातींच्याही माध्यमातून करत असतो आणि इतरही अशा इंटरॅक्शनमध्ये करायचा आमचा प्रयत्न असतो. नमस्कार. एक प्रश्न विचारायचा आहे की मध्ये पेपरमध्ये बातमी येते की काही मंत्र्यांनी धाड घातली आणि मुंबईत येणारं जे दूध असतं त्याच्यावरती त्या लोकांनी काहीतरी ते पॅकेटमधनं दूध काढलं आणि त्याच्यामध्ये काही केमिकल्स टाकली, पर्टिक्युलरली म्हणजे कॉस्टिक सोडा आणि असे काही हार्मफुल केमिकल्स असतात. तर तुमचा अनुभव काय आहे त्या बाबतीत? कोणी टाकली? हे जे ट्रान्सपोर्ट करणारे लोक असतात ते. नाही, हे बघा, मागणी आणि पुरवठा याचं हा शेवटचा प्रश्न. ज्यावेळेस व्यस्त प्रमाण असतं त्यावेळेस होर्डिंग ते स्वस्त आणि कमी प्रतीच्या धंद्याकडे सुद्धा लोक वळतात. अनफॉर्च्युनेटली ती लोक चांगल्या चांगल्या ब्रँड्सना बदनामी करतात. आणि मी जरी चितळे असलो आणि चितळे दूध विकत असलो तर मी हक्काने आणि एक ॲथॉरिटी म्हणून सांगतो की अमूल असू देत, गोकुळ असू देत, वारणा असू देत, हे चांगले ब्रँड आहेत. चितळ्यांनी एवढेच चांगले आहेत, चितळेही चांगले आहेत. त्यामुळं हे ब्रँडवर अनफॉर्च्युनेटली त्या लोकांची जास्त नजर असते की त्याच्यात, कारण तो मागणी आहे ना, मग त्याच्यात काहीतरी खोडी करता येते. त्यामुळं आम्हाला आणखीन सतर्क राहावं लागतं. पण लार्जली हे होत नाहीत. सरकारी यंत्रणा सतर्क आहेत. आमच्या मोठ्या मोठ्या असोसिएशन्स आहेत, लोकल आहेत, राज्य लेवलच्या आहेत, त्या ह्याच्यामध्ये ॲक्टिव्हली सहभागी आहेत आणि हा निपटून काढणे हा प्रयत्न करत असतो. मध्ये पनीरचा प्रॉब्लेम होता, काही दुधाबद्दलचा प्रॉब्लेम होता. कधीकधी अति उत्साहामध्ये काही लोक दूध आर्टिफिशियल कसं बनवलं जातं ह्याचा व्हिडिओ काढूनच न्यूज चॅनलमध्ये दाखवतात. म्हणजे भगतसिंगांनी बॉम्ब कसा बनवायचा हे सांगितलं, त्याचा आपल्याला उपयोग झाला, पण यांनी दूध कसं बनवायचं नसतं हे सांगून त्याचा गैरफायदा झाला. काही लोकांनी त्याच्यानंतर PhD करायला सुरुवात केली त्याच्यावर. तेव्हा हा कधीकधी समाज माध्यमांना, प्रसारमाध्यमांना सुद्धा तारतम्य ठेवायचा विषय असू शकतो. मी कोणावर टीका करत नाही. आपण सगळे या एक मोठ्या सोसायटीचे भाग आहोत. आमचा एक गवळी होता, मी थोडंसं पुढं जातो आणि सांगतो. एक गवळी होता, तो आमच्याकडे दूध घेऊन यायचा आणि तो केव्हा सुरू केलं होतं आमच्या आजोबांनी, त्यावेळेस त्याच्या वडिलांनी वगैरे सुरू केलेलं. त्याचे आता 3री पिढी आमच्याबरोबर काम करते. एकदा असा तण 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 करत आमच्याकडं आला, माझ्यासमोरच आला. काय तुमचं दूध खराब आहे? मी म्हटलं आमचं दूध कोण घालतं आहे? तुम्ही घालताय. तुमचं दूध आम्ही आमचं लेबल लावून तिकडं पाठवतो आहे. काय झालं? तो म्हटला मी पुण्यात गेलो होतो, आमचा जावई आफ्रिकेत राहतो, तो परत आला आणि लहान मुलगा पण आहे, नातू पण आहे आम्हाला. आम्ही दूध सुरू केलं, चितळ्यांचं दूध म्हणून सुरू केलं आणि ते असं असं निघालं, पिवळं झालं, अमुक झालं, तमुक झालं. मी म्हटलं पिवळं झालं म्हणजे काय झालं? तर म्हशीच्या दुधामध्ये शेतकरीच बऱ्याच वेळा गाईचं दूध मिक्स करतो, त्याचं काहीतरी कॅल्क्युलेशन ठरलेलं असतं. मी म्हटलं हे काय खराब आहे का? नाही, म्हशीचं दूध म्हणून आम्ही विकतच नाही, पण गाईचं दूध म्हशीच्या दूध घालल्यामुळं एक आपली क्वालिटीची नॉब ठरलेली असते, ती कदाचित खराब होऊ शकते. पण त्यांना म्हटलं की हे दूध तुझं पिवळेपणा किती आहे बघितलंस का? तुला मी 4 दिवसापूर्वी नोटीस काढलेली, तुझंच दूध पिवळं येतं. तो 4 दिवसामध्ये त्याचं सगळं दूध गाईचं आणि म्हशीचं वेगळं कसं येईल आणि त्याच्या आणखीन 4 गवळ्यांना ते वेगळं कसं आणता येईल याच्यासाठी प्रयत्न करून मला अभिमानानं सांगायला आला, साहेब बघा आता दूध आपलं पांढरं कसं स्वच्छ होतं. म्हणजे ही ओनरशिप ही शेवटच्या माणसापर्यंत देणं हे गरजेचं आहे.
ज्या दुग्ध व्यावसायिकाला ते जमलेलं आहे तो दुग्ध व्यावसायिक यशस्वी होतो, तो धंदाही व्यवसायही यशस्वी होतो असं माझं मत आहे. वा. उद्या 7:30 वाजताच पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांची मुलाखत आहे आणि ते घेणार आहेत समीर कर्वे, महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक. यानंतर मी संपदा बापट यांना विनंती करतो की आपण राष्ट्रगीत सादर करा आणि मग हा कार्यक्रम संपेल. एक मिनिट. त्याच्या आधी लोकमान्य सेवा संघ आणि लायब्ररी, पाठक लायब्ररी यांचे आम्ही चितळे बंधू धन्यवाद देतो की आम्हाला पार्लेकरांशी बोलायला त्यांच्या पुढं एक्सप्रेस व्हायला मदत केली, बोलवलं, त्याची अपॉर्च्युनिटी दिली आणि 2 दिग्गजांच्या मध्ये आम्हाला जे सँडविच केलेलं होतं, एका बाजूला गडकरी आणि दुसऱ्या बाजूला रघुनाथ माशेलकर, ही एवढी दिग्गज व्यक्ती आहेत, त्याच्यापुढे खरंच मला प्रेशर आलं होतं की आपण काय बोलणार. पण सुधीरजींनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला चांगलं बोलतं केलं. धन्यवाद. धन्यवाद. छान झालं.